आयत्या वेळेचा शोक प्रस्ताव एकसाठी सूचना दिलेली आहे माननीय बाळासाहेब पवार यांनी। ज्येष्ठ पत्रकार श्री भोके गव्हाणे यांच्या पत्नी सौ मंगल भगवान गव्हाणे यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे। त्यांना ही सभा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहे। त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना। सभेच्या भावना गव्हाणे कुटुंबियांना कळविण्यात याव्या। मी सर्वांना विनंती करतो 2 मिनिटं सर्वांनी उभे राहा। यानंतर अभिनंदन प्रस्ताव आलेला आहे। माननीय सदस्य संतोष बारंबरे यांनी दिलेला आहे। सोलापूर जिल्ह्याचे नेते माननीय श्री राजेंद्र विठ्ठल राऊत यांची विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्यपदी निवड झाल्याबद्दल ही सभा त्यांचे हार्दिक अभिनंदन करीत आहे। तसेच त्यांच्या पुढील कारकिर्दीत शुभेच्छा देत आहे। यानंतर विषय क्रमांक 1 साठी सोलापूर जिल्ह्यात विधान परिषद निवडणूक पार पडली। त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी व महायुतीकडून आपल्या वाशी तालुक्यातील राजेबरोबर यांना महायुतीकडून संधी देण्यात आली। त्याचबरोबर वाशी तालुक्यातील त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांनी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती यांनी विश्वास ठेवून भरघोस मताने निवड झाली। त्याबद्दल मी राजमुराव आमचे नेते राजमुराव यांचे अभिनंदन करतो। व आज या निवडीमुळे बार्शी शहरालाच नव्हे तर तालुक्याला व त्याचबरोबर जिल्ह्याला एक विकासाला वेगळी गती मिळणार आहे। राजमुराव यांच्या दूरदृष्टीचा व विकास कामाचा ज्या पद्धतीने करण्याची पद्धत आहे त्याने निश्चितच जिल्ह्याला एक चांगली संधी निर्माण होणार आहे। कारण ज्या दिवशी त्यांनी आमदार पदाची शपथ घेतली त्यानंतर त्यांनी आपल्या भगवंती परिषद विकास आराखड्यासाठी त्याचबरोबर बार्शी शहराच्या पायाभरण्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी याची मागणी केली। या लक्षात घेत आहे की इथून पुढचा त्यांचा 6 वर्षाच्या कार्यकाळामध्ये बार्शी शहराला निश्चितच एक वेगळ्या विकास निधी भरपूर प्रमाणात मिळेल अशा व्यक्त करतो व त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। विधान परिषदेमध्ये आमचे नेते आदरणीय राजेभाऊ राऊत यांचा प्रचंड आणि भरघोस मताने विजय झाला। त्याच्याबद्दल मी प्रथमतः त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। 9 सालापासून नगरसेवक झाल्यानंतर नगराध्यक्ष, आमदार, पार्टीचे प्रमुख म्हणून त्यांनी अतिशय उत्तम काम बजावलेलं आहे। त्यांनी मागच्या टर्ममध्ये त्यांनी जो तालुक्यासाठी निधी आणलेला होता त्याचं आपण सर्वजण साक्षीदार आहोत। आत्ताच आपले विजय चव्हाण यांनी सांगितलं की पहिल्यांदा त्यांनी आपल्या तीर्थविकास कार्यासाठी भरघोस निधी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे। त्यांच्या या संघर्षपूर्ण वाटचाली कधी न दमणारं ठकणारं नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो। त्यांना मी पुनश्च शुभेच्छा देतो आणि या माध्यमातून बार्शी तालुक्याला जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्यांचा पूर्ण दृष्टिकोन विकासाचा असल्यामुळं बार्शीच्या विकासाला अतिशय मोठ्या प्रमाणात चालना मिळेल ही आपल्याला सर्वांना माहीत आहे। पण पुनश्च मी बार्शीकरांच्या वतीनेच म्हणतो, कारण कौतुक करायला सुद्धा मोठं मन लागतं। त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्याकडून अशीच जनसेवा घडावी अशी भगवंतांनी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापूर जिल्हा प्राधिकारी मतदारसंघातून राजेंद्र राऊत विजयी झाले त्याबद्दल त्यांच्या विजयाबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो। बार्शी
तालुक्यातून आजतागायत विधान परिषद या सभागृहामध्ये 3 जणांनी प्रतिनिधित्व केलं. त्यामध्ये माजी प्राचार्य महात्मा मंगुळकर, त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष, माजी आमदार आदरणीय प्रभाताई झाडबुके, त्याचबरोबर माजी आमदार निर्मलाताई ठोकळ आणि यानंतर राजेंद्र. आज बागायत राजकारणात काम करत असताना, समाजकारणात काम करत असताना विधान परिषद या सभागृहाचं महत्व तो आम्ही सर्वांनी अधोरेखित केलेलं आहे. ज्येष्ठांचं सभागृह, विद्वानांचं सभागृह अशा पद्धतीने विधान परिषद सभागृहाची एक प्रतिमा त्या ठिकाणी आहे. नासर रांदे, विसू पागे, नादू महानोर, त्याचबरोबर प्रमोद शिंदे अशा अनेक दिग्गज मंडळींनी या सभागृहात प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्याचप्रमाणे बार्शीतून राजेंद्र राऊत सोलापूर जिल्हा प्राधिकारी मतदारसंघातून निवडून ते विजयी झाले. राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं राजकीय सुसंस्कृतपणा जपण्याचं काम विधान परिषद या सभागृहाने केले आणि हेच गृहीत करून आज बागायत आमचे नेते आदरणीय दिलीपरावजी सुपल साहेब यांनी देखील आम्हाला त्याच राजकीय संस्काराचा वारसा आणि वारसा दिलेला आहे की राजकीय विरोध हा तत्वाचा असला पाहिजे, राजकीय विरोध हा विचारांचा असला पाहिजे. सदा सर्व काळ विरोधकाला शत्रू मांडण्याची परंपरा खंडित करावी या भूमिकेतून राजकीय सुसंस्कार आणि सभ्यता जपण्याचं काम या ठिकाणी या पूर्वीच्या राजकारण्यांनी केलेलं आहे. हे आपण देखील करणं अपेक्षित अभिप्रेत आहे. आता या तालुक्यातले लोकप्रतिनिधी म्हणून विधान परिषदेत लागतात, त्याला ज्येष्ठांचं सभागृह म्हटलं जातं, वरचं सभागृह म्हटलं जातं. विधिमंडळात वरच्या सभागृहात नेतृत्व करत आहे त्यांचा एक गट आमच्या समोर सत्ताधारी म्हणून आम्ही विरोधक म्हणून आहोत. आम्ही राजकीय विरोधक आहोत, राजकीय वैचारिक विरोधक आहोत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काम करत असताना, या निमित्तानं त्यांचं अभिनंदन करत असताना सभागृहातल्या सत्ताधारी पार्टीनं देखील तोच सुसंस्कृतपणा राजकीय जपला पाहिजे, जतन केला पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त केल्या तर ते काही फारसं वावगं ठरणार नाही. कारण शेवटी राजकारणात कोणी कोणाचं शत्रू नसतं आणि आपण अनेकदा राजकीय इतिहासात पाहिलंय की त्या ठिकाणी कुणीही राजकारणात काम करत असताना त्यांनी केलेल्या कामामुळं, त्यांनी इतरांशी केलेल्या वर्तनामुळं त्यांचं कौतुक, त्यांचा लौकिक वाढत असतो. त्यामुळे याही पुढच्या काळात या सभागृहाच्या माध्यमातून देखील राज्यातल्या या सुसंस्कृत राजकारणाचा आपण त्या ठिकाणी आदर्श घेऊन पुढे जाऊ अशी भावना या निमित्तानं व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा अभिनंदन करून मी थांबतो. यानंतर विषय क्रमांक 1 साठी सूचना दिलेली आहे संतोष भानवडे यांनी. मान्य मुख्याधिकाऱ्यांचा अहवाल सादर टेक्निकसह पाहिला. बार्शी शहर मंजूर विकास योजना या ठिकाणी बार्शीचे नुकत्याच विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या आणि त्याच्यामध्ये बार्शीचे बाकी विद्यार्थी, बार्शी तालुक्याचे विकासरत्न आदरणीय आमदार राजाभाऊ राऊत यांचा या ठिकाणी विजय झाला. प्रथमतः या सभागृहाच्या माध्यमातून मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आज खऱ्या अर्थानं विधान परिषदेवर बार्शी तालुक्याचे खमके नेतृत्व त्या ठिकाणी गेलेलं आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या सभागृहाला आणि तालुक्याला विकासाची गती देण्यासाठी निश्चितच त्यांचं त्या ठिकाणी आपल्याला या शहरासाठी योगदान लाभणार आहे आणि अशा विकास पुरुष नेतृत्वाला मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. असंख्य जिल्ह्यामधून आपण पाहताय की असंख्य लोकप्रतिनिधी, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, या सर्व मतदारातून एक सूर आला आणि असंख्य मोठ्या संख्येने मोठ्या पदाधिकाऱ्यांनी आमदार राजाभाऊ राऊत यांचा विजय झाला. निश्चितच या जिल्ह्यामध्ये जसं त्यांना जिल्ह्यांनी साथ दिली तसं बार्शी शहराने या ठिकाणी तालुक्याने त्यांना साथ दिली. काही आमच्या सहकार्यांनी देखील त्यांना साथ दिली आणि अशा विजयाचा या ठिकाणी मी त्यांना या विजयाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. पुढचा विषय सुरू करण्यापूर्वी आपण कायम लोकहिताची भूमिका घेऊन या खुर्चीवर विराजमान आहात. लोकहिताची भूमिका आपली असतेच, सभागृहाची देखील असते. माझी विनंती आहे की पाण्याच्या बाबतीत विषय पत्रिकेवर जरी विषय नसला
करून प्रशासनाची भूमिका आणि आपली भूमिका एका भाषेत कळू द्या. काय व्हायला नाही प्रचंड त्रास होतो. 10-15 दिवस पाणी येत नाही. नेमक्या काय अडचणी फक्त काही राजकीय अभिनिवेश न ठेवता कोणी कुणावर आरोप न करता वस्तुस्थिती काय आहे आणि नेमकेपणानं काय चाललं थोडंसं कळलं तर बरं होईल. पुढे असं नाशिक शहराला सध्या पाणीपुरवठा फक्त कृष्ण जलाशयातून होतोय. चांदणी आणि विहिरी दोन्हीकडचा पाणीपुरवठा पूर्ण बंद झालेला आहे आणि उजनीमधून फक्त 90 लाख लिटर पाणी दररोज आपल्याला मिळतं आणि त्यामुळं सगळं खूप भार जातं. त्यामुळे एक दिवस परत गॅप वाढतो. MSC विभागाबाबत आपण 2-3दा मिटिंग झाले आहेत, त्यांना सांगितलेले आहे. आता या 2-4 दिवसापासून त्यांच्यामध्ये सलगता आलेली आहे. अध्यक्ष महोदया गोंधळे साहेबांनी आपल्या केलं 90 लाख 2.5 कोटीला 90 लाख लिटर मध्ये जर हिशोब केला असेल ऐका आपण इथं कुठेही कोणावर आरोप प्रत्यारोप शेवटी लोकांच्या जेवढ्याचा प्रश्न आज आरोप प्रत्यारोपांपेक्षा काय सुधारणा काय आहे आमची काय तुम्हाला मदत होते काय चर्चा या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे कारण लोकांची प्रचंड गैरसोय 90 लाख लिटर जर पाणी रोज मिळत असला किंवा 4 दिवसात तरी पाणी आलं म्हणजे 9 चोक 36 3,60,00,000 लिटर पाणी जर शहराला 4 दिवसात मिळणार असेल तर तुमच्या 2.5 लाख लिटरची गरज भागून पाणी शिल्लक राहतं. अडचण काय येते लाईन जे आहेत आपल्या टाकीवर जो झोन आहे त्या झोन मधल्या लाईन पूर्ण मोकळ्या होतात. त्या लाईन मध्ये जेवढं पाणी बसतं परत दुसऱ्या दिवशी सोडल्यानंतर हे जे पाणीमध्ये हे होतं उडून घेतलं जातं तसं काय करायचं पाणी तिथे परत लाईन भरायला पाणी लागतं त्यामुळे हे अडचणी. गोंधळे साहेब तुमच्यावर विश्वास ठेवून पाणी पुरवठा योजना सुरू आहे तुमच्यावर विश्वास ठेवून पाणी पुरवठा विभाग सुरू आहे परंतु होते काय की कालपर्यंत लाईन लिकेजची कारणं सांगितली जात होती आज लाईटची कारणं सांगितली जात आहे. आजही कंदरपासून आरडा नाल्यापर्यंत जुन्या लाईटमधून पाणी येते आणि आरडा नालापासून बार्शीपर्यंत नवीन लाईटमधून पाणी येतं. मध्यंतरी आम्ही विद्यमान नव्यानं निवडून गेलेले आमदार राजेंद्रराव यांचं निवेदन माध्यमातून ऐकलं की बाबा फोरलेनची अडचण होतीये नॅशनल हायवेची अडचण आहे त्यामुळं त्या ठिकाणी वर्षभराचा कालावधी झाले. या काळात आपल्याला काय पर्यावस्था करता येईल या काळात आपल्याला काय पद्धतीने लोकांना पाणी देता येईल यासाठी चर्चा. एक मिनिट मला सांगा आम्ही शत्रू आहेत का आम्हाला लोकांनी निवडून दिले की नाही मग आम्हाला लोकांनी निवडून दिले नाही कुठल्या तरी चर्चेत सहभागी तरी करून घ्या. आमच्याही काही सूचना असू शकतात ना तुम्ही अशा पद्धतीने आमच्याशी पाहताय प्रशासन असेल किंवा सत्ताधाऱ्यातली काही मंडळी असतील शत्रू ह्या भावनेनं तुम्ही पाहू नका. काय आता 90 लाख लिटरची शहराला जर गरज असेल तर रोज 90 लाख लिटर जर मिळत असेल आणि 2.5 कोटी लाख 2 कोटी 50 लाख 60 लाख लिटरची तुम्हाला गरज असेल पाहू शकते 4 दिवसाला पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो सर. आपण जसं झोन केले आहेत आपण झोनिंगमध्ये पाईपलाईनमध्ये पाणी जास्त वेस्टेज जाते आपलं त्यामुळेच ही अडचण येते. आणि आता आपण जर दुसऱ्या टप्प्यामध्ये कोरवाडीपासून चालू केलं 35 किलोमीटर आता जे लॉसेस आहेत ते आपले साखर कारखान्यापासून लॉसेस जास्त आहेत आणि कंदरपासून जे ह्याच्यापर्यंत अंबडपर्यंत जो हे आहे जुनी लाईन आहे त्याच्यामध्येही लॉसेस आहे. अध्यक्ष महोदया माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदया आपण या बाबतीत स्वतःच काळजीनं लक्ष घाला आम्हाला चर्चेत घ्या सहभागी करून घ्या. आज आपण देश महासत्तेकडे चाललाय आणि बार्शी सारख्या वर्ल्ड पॉप्युलेशन असलेल्या 2.5 लाख लोकवस्तीच्या शहराला तुम्ही अवर्ग दर्जाच्या शहराच्या नगराध्यक्ष आहात त्या शहरात ऐका ना ऐकाय महिला प्रतिनिधी आहात तुम्ही घराघरातून महिलांचा तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय अशा परिस्थितीत प्रचंड अडचण होते. शेवटी आज नगरसेविका बंधू मिटिंग बसते आमची काय अडचण होती आमच्या दारात माणसं आल्यानंतर घरापर्यंत आल्यानंतर आम्हाला कळतं तुम्ही विद्यार्थ्यातूनच जाताय परंतु याच्यात कुठेतरी मार्ग निघला पाहिजे. एकीकडे आपण महासत्तेकडे वाटचाल करतो दुसरीकडे आपण लाईटची कारणं ह्याची कारणं त्याची कारणं दरवेळी ऐकलं नाही पाण्याची टँकर पाठवतोय टँकर पुरेसे टँकर पुरेसे नाहीये. तुम्ही ऐका ना आज काय म्हणतोय या संदर्भानं तुम्ही जाते माझी तुम्हाला विनंती आहे आमच्याशी नका बोलू प्रश्न सोडवतोच ना टँकर ऐका ना आम्हाला विश्वासात चर्चा करा ज्या काही गोष्टी आता मध्यंतरी नगरसेवकांच्या बाबतीत माहिती मिळत होतं मी स्वतःहून काय विनंती सीओला विनंती व्हॉट्सअपचा ग्रुप तरी काढायला लोकांना माहिती मिळेल. आम्ही काही तुमच्या पोषणच माहिती लोकांना सांगतोय ना जे आहे ते सांगतोय आम्ही काही वेगळं सांगतोय नाही मग आहे तेच आम्ही पण पुरवतोय पाण्याच्या बाबतीत तसं होत नाही पाण्याच्या बाबतीत घोटाळा होतोय पाण्याच्या बाबतीत वेगळी परिस्थिती आहे खरंच आपण काय तुम्ही आपण ग्राउंडवर असं वेळ असतोय
मुद्दा आहे त्या लोकांची भूमिका ऐकत नाही. आज आता शिवाजी आखाड्यात किती जवळजवळ 11वा दिवस झाला सकाळी 6ची वेळ आहे. ऐका ना, आता गोंधळ अडकलं, हे काही कारण असू शकतं का? गोंधळ अडकलं हे कारण असू शकतं का? कुठेतरी सुधारण्याच्या बाबतीत तुम्ही जावं ना पुढे. दुसरा रोप आपण चालू केला होता लगेच पंधरा एक तासावर दुसरा रोप तुम्ही चालू केला. मला असं वाटतंय की आपला वेळ घेत नाही, आपला वेळ बहुमूल्य आहे. फक्त ह्याच्यात निर्णायक भूमिका घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. ती भूमिका आपण घ्यावी. पण आपण पाणी सोडत असताना की एक दिवस पाणी पुरा सोडत नाही. आपण पाणी सोड जे लोकांना परत 7 दिवस 8 दिवस पाणी पुरत अशा पद्धतीने आपण पाणी पुरा करतोय. बरोबर लागते साहेब. मग आपण तुमची जी म्हणतो 2.5 लिटर पाणी लागते तसा विषय नाही. आपला जो पाणी त्याला कुठे लिटर पाणी लागणार नाही हे शेतात पाणी सोडतो आपण. चर्चा परत भेटेल. आपण पाणी सोडतोय. चर्चा परत भेटू नका. मूळ मुद्दा बाजूला. प्रश्न पाण्याचा आहे. त्याच्यावर चर्चा. 1 मिनिट अध्यक्ष महोदय. एक मिनिट अध्यक्ष महोदय. आताच्या ठिकाणी पाण्यासंदर्भात एक प्रश्न उपस्थित झाला. खऱ्या नगरपालिकेचा सत्ताधारी नगरसेवक म्हणून आमची जबाबदारी आहे की ह्या संदर्भात जेणेकरून लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण व्हायला नको. त्यांचंही बरोबर आहे की पाण्याच्या संदर्भात वस्तुस्थिती काय आहे त्यांनाही समजलं पाहिजे. आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना एक माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे. पण मी एक सत्ताधारी नगरसेवक म्हणून त्यांना पाण्याच्या संदर्भात काही अडचणी असतात. त्यांनी या नगरपालिकेचं या ठिकाणी सत्ताधारी म्हणून काम केलेलं आहे. शेवट हा पार्ट सत्ताधारी विरोधक असा नाही, हा जिव्हाळ्याचा विषय आहे. बार्शीच्या नागरिकांना पाण्याच्या बार्शीच्या नागरिकांना नाही तर नागरिकांना पाण्याची गरज असते. पण वास्तव पण काही ठिकाणी आपण स्वीकारलं पाहिजे. आज आपण जर बघितलं नैसर्गिक दृष्ट्या आज जुलै महिन्याचा मला वाटतं 30 तारीख आहे. कुठेतरी निसर्ग पण आपल्यावर कोपल्याला दिसतो. अशा परिस्थितीमध्ये आपला हा पाणी पुरवठा अतिशय काटकसरीनं आणि जबाबदारीनं चालू आहे. असं असताना आपल्याला बार्शी कंदरवरून या ठिकाणी पाणी आणत असताना आपल्याला त्या ठिकाणी 2 ठिकाणची लाईट आणि बार्शी ह्याचा समतोल असला पाहिजे. आणि त्या लाईटच्या अभावी आपल्याला त्या ठिकाणी अडचणी येत होते. आपण जर या ठिकाणी बघितलं असेल तर निश्चितच काल परवा 22 तारखेला आपल्या ह्या बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार राऊत साहेबांनी या ठिकाणी नवीन आमदार पदी शपथ घेतलेली आणि त्यांनाही अधिकृतरित्या कुठल्याही अधिकाऱ्यांच्या मिटिंगला लावणं वगैरे अशा काही गोष्टी त्यांना अधिकृतरित्या जमत नव्हतं. पण ज्या दिवशी त्यांनी शपथ घेतली त्याच दिवशी माझ्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची मिटिंग लावली. सगळे एमएससीबीचे असतील, सगळे नगरपालिकेचे असतील, सगळ्या अधिकाऱ्यांची मिटिंग लावून त्या ठिकाणी त्यांना कडक अशा शिस्तीच्या सूचना पण दिलेल्या आहेत. आणि असं असताना आपली पाणी पुरवठा आपण या ठिकाणी करत असताना काही समाज म्हणजे काही समाज विदूषक लोक आहेत. मी आता तुम्हाला सांगतो त्या दिवशी मी ह्याला चाललो होतो पुण्याला. मला रात्रीचा उशीर झाला होता, 11:30च्या आसपास मी पुण्याला चाललो होतो. मी स्वतः तिथं रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ आहे माझ्याकडे. असं मोठ्या प्रमाणाचं लिकेज होतं आणि मी लगेच मी साहेबांना पाठवलं की साहेब अशा एवढं मोठं लिकेज आहे. आता ते विदूषक लोक काय असतील, काय त्यांची मानसिकता असेल, बार्शी शहराला पाणी पुरवठा होऊ द्यायची नसेल किंवा बार्शी शहरामध्ये विस्कळीत पाणी पुरवठा झाला असेल, या सगळ्या गोष्टीची मानसिकता शेवटच्या मानसिकतेवर डिपेंड आहे. पण मी आज या ठिकाणी जबाबदारीने सांगू इच्छितो की सत्ताधारी नगरसेवक म्हणून सत्ताधारी म्हणून आम्ही या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून असेल काय प्रभागामध्ये एक आपली सिंटॅक्सची टाकी 1000 लिटर असेल 2000 लिटरची असेल, जितकं होईल तितकं शक्य होईल तेवढा प्रयत्न सत्ताधारी म्हणून आमच्याकडे चालू आहे. आज जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी नानासाहेब राऊत बसलेले मॉर्निंगच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मोफत पाणी पुरवठा 2 टँकर चालू आहे. काही नगरसेवक त्यांच्या वतीनं कसा शक्य होईल तेवढा पाणी पुरवठा आपण या ठिकाणी करतोय. आणि असं मोठ्या संकटाला सामोरे जात असताना निश्चितच तुम्ही आमच्या सोबत या ठिकाणी असावा असे मी तुम्हाला आपल्याकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो. पाण्याच्या संदर्भात या ठिकाणी आपण प्रामाणिक भावना ठेवली पाहिजे. या ठिकाणी राजकारण ही होतच असतं, ही चलतच राहणार आहे. फक्त पाण्याची वस्तुस्थिती, पाणी जरी आपल्याला या ठिकाणी पाणी पुरवठा आपल्याला 90 लाख लिटर येते असं साहेबांचं म्हणणं आहे. पण साहेब तुम्हीच मला सांगा की पाईपलाईनला ह्या 8 दिवसातून सलग रोज येतं का पाणी? पाणी आपल्या वर्षाला रोज येतं का? 3 दिवसामध्ये चांगला पडलाय. 3 दिवसाचा
हा 3 दिवसासाठी काय परिस्थिती होती? मध्यंतरी काय व्हायचं, पुरवठ्याचा तर सप्लाय जातोय, हा. डिझेलचा तर बंद करते. हा. दिवसात तरी 3 तास शटडाऊन घेतला की बार्शीचं पंपिंग संध्याकाळी पंपिंग चालू व्हायचं. त्यामुळे अख्खा दिवस पूर्ण कुठं पाणी पुरवठा व्हायचं. अशा प्रत्येकाला गॅप वाढत जायचे. तर आता ह्या 3 दिवसामध्ये फक्त सुरळीतपणा लाईटमध्ये आलेला आहे. हा, तर असं परिस्थिती आहे अतिशय की लाईट जर असेल तर पाणी सुरळीत पुरवठा होण्याला कुठलीही अडचण नाही. या सगळ्या अशा काही सूचना आहेत, अशा काही परिस्थिती आहे आणि ह्याच्यामुळं अडचणी सीमेच्या शनिवारी पण आमदार साहेबांनी मिटिंग त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्यांनाही विनंती करतो की आपणही त्या मिटिंगला जर उपस्थित राहिले तर निश्चितच आपली काय सूचना जर काय त्याच्या असेल तर आम्हालाही त्या ठिकाणी विचार करता येईल. एवढंच बोलतोय. पाहिजे ना. माझं आमंत्रण समजा पण तुम्ही येत जावा. तुम्ही एखादा कुठला कार्यक्रम घेतला त्याच्यात विरोधी पक्षाला नेत्याचं नाव सुद्धा घेत नाही. विरोधी पक्ष नगरसेवकाला सुद्धा बोलवत नाही. तुम्ही अशी परिस्थिती झालेली. अध्यक्ष महोदय, पत्रिका दिल्या तर त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय काही आले नाही, काय ताई भेटले आम्हाला. तुम्ही या ना, तुम्हाला पत्रिका देऊन आमंत्रण दिलं तरी तुम्ही यायला तयार नव्हता. काय तुम्ही तुमच्या मानसिकतेतून तुम्ही विरोधी नगरसेवकांनी काढून टाका. अध्यक्ष महोदय, माझा त्या ठिकाणी साहेबांना एक प्रश्न आहे. आता पाणी पुरवठ्याचा जो काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती मुनकांबे साहेबांनी त्यांचे जे काय उत्तर होते, तुम्ही काय सांगितलं सभागृहामध्ये सन्मान्य सर्व सदस्यांनी याच्यावरती चर्चा केली. माझा कधीतरी सगळ्या प्रशासनाचा प्रमुख म्हणून एवढाच प्रश्न आहे की बार्शीकर सर्व श्रीमंत नाही, सर्वसामान्य आहे, त्यांच्यावर पाणी साठवण्याची परिस्थिती नाही. काही बॅनरमध्ये पाणी साठवतात, काही लोकांकडे 1 दिवस पाणी साठवून असते, 2 दिवस असते, 3 दिवस असते. पण माझी अशी प्रशासनाला विनंती आहे, त्या ठिकाणी सध्या मला प्रशासनाकडून की आपल्याला ह्याच्यामध्ये पाणीपट्टी जी आपल्याला नागरिकांना मिळते ते आपल्याला 50% करता येईल का? जर करता येत सारखं असेल तर आपण आवर्जून याच्यामध्ये लक्ष घालून करावं. विरोधी पार्टी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये 100% साथ असणार आहे. हॅलो अध्यक्ष महोदय, परवा शिवसेनेची आमची बोलत होती. जर आपल्याला उजनीच्या पाईपलाईनमध्ये अडचणी असेल तर इथल्या उतरेश्वरमध्ये असेल, येळगीर असेल, बेदराईगीर असेल, ह्या पाणी पुरवठ्याच्या ज्या त्या प्रभागातून समजा 2-3 प्रभागात जर प्रश्न मिटवायचा तर बाकीच्या राहिलेल्या उजनीच्या पाण्याची काय तुडतूड करते तर बघा. असं आम्ही मुनकांबे साहेबांना मी बोललो होतो, सीओ साहेबांना मी बोललो होतो. मी बार्शीच्या नागरिकाचं कमीत कमी त्रास होईल अशा हिशोबाने गेले तर अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या या विषय पत्रिकेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, सुलाजी हायस्कूल रोड, बाळेश्वर नाका सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करण्याबाबतचा विषय लावला नसल्याने निदर्शनास आलेले आहे. या अजेंड्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड सिमेंट कॉन्क्रीट हे रस्ता करण्याचा विषय आहे का? परत दुसरं, पाण्याची एवढी टंचाई असताना अण्णाभाऊ साठे नगर या ठिकाणी अत्यंत वाईट अवस्था आहे त्यांची पाण्याची आणि सगळ्यांची कॅपॅसिटी फायनान्शियल चांगली नाही. ती स्वतः काय अफोर्ड करू शकत नाही. दिलं तर नगरपालिकेनेच काही पाण्याचे तुमच्या टॅम्पो मला काही पाण्याची सोय केली तर तिथं मी आज 2ऱ्या महिन्यात दिलेलं आहे. तिथं पाण्याची टाकी मिळाली नाही. तिथं त्या पाण्याची टाकी मला दिलेली नाही का पर्यायी व्यवस्था दुसरी काय मिळेल तिथे केलेली नाही. लोकांनी खूप अपेक्षेने मला इथं निवडून दिलेलं आहे. तुम्ही फक्त ह्या गोष्टी प्रभाग 19 मध्ये एकही कामात 6 महिने झाले, कुठलंच काम झालेलं नाही. प्रत्येक वेळेला काहीतरी अडचणी, काहीतरी गोष्टी करून टाळाव करायला गेले. त्यामुळे ह्या पुढच्या काळात प्रभाग 19 मध्ये काय कामं होणार आहेत का नाही? फक्त अगदी विरोधक नगरसेवक असल्यामुळे विरोधक नाही कामं करायची असं ठरवलेलं आहे का? अशी मी सभागृहाला मागणी करते. दुसरं, आपल्या कामगारांचं मेडिक्लेमचं काय झालं? त्यांचं करता करता एक माझा अजितचं ह्याच्यात सांगणं की मी कंत्राट की कामगारांना बी त्याच्यात सामील करून घ्या. आता
1219 प्रभागासाठी कामकाज करायला सांगावं, कारण सक्तीनं सांगितलं गेलेलं आहे का काय माहित नाही मला. कामं होईना गेले, 6 महिने आता गाठत आले. आम्ही खूप, पण मी आता या पुढच्या कामं माझी निवेदन देऊन झाली नसेल तर मी त्यानंतर आंदोलन करायला मी माझी सक्षम आहे. त्याच्यावर मला उत्तर हवंय. त्यांना कमानीपासून बाळेश्वर नाक्यापर्यंत, तोपर्यंत मी काय बसत नाही. मला कोण देईल उत्तर अपेक्षित आहे. तिथपर्यंत ते कामाची वर्क ऑर्डर झालेली आहे. कामाचा आदेश दिलेला आहे. काम पुढच्या आठवड्यात चालू. आदेश नव्हता. माझं काय म्हणणं, मी विषय बोलत असतो विषय आपण कुठल्याही विषय तुम्ही माहिती जरी करते अधिकाऱ्यांना विचार असते तुम्हाला ते सांगितलं असतं ना, तुमचा जे मोठा विषय जे आहे त्याला आपण केंद्र झालेलं आहे, त्याची वट वाट दिलेली आहे. त्याला काही नाही साहेब तुम्ही साहेब भेटता त्याला विचारायचं असतं ना. दुसऱ्या विषयाला आपल्या प्रमाणात आपल्या प्रभागातील मागच्या बोर्डाला आजच्या बोर्डाला ताई बंगाली त्यांची जी भावना आहे ती भावना आमच्या 21 मध्ये दर्शवण्याची आहे. काही एकच मिनिट, 1 मिनिट फक्त घेतो, जास्त वेळ घेत नाही आमचा. ताई, विषय जर सदस्यांचे सभागृहात येत असतील म्हणजे नगरपालिकेच्या प्रशासनात येत असतील, विषय पटलावर लागत असतील, पहिल्या सभेपासून आम्ही सांगतोय तुमच्या सोबत आम्ही आहोत, विकासात आम्ही तुमच्या सोबत आहे. एकच मिनिट घेतो आणि लवकर सभागृह संपतो, काय अडचण नाही. फक्त एक मिनिट महत्वाचं बोलून काय होतंय, आमच्या सदस्यांनी दिलेले विषय पटलावर लागत. आता मुख्याधिकारी या ठिकाणी कायदेशीर सचिव म्हणून बसले. महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम 81 प्रमाणे जर 1/4 सदस्यांनी तुमच्याकडे प्रस्ताव दिला आणि तुम्ही जर 15 दिवसात आमचे विषय पटलावर नाही घेतले तर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊ शकतो आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अशी मीटिंग बोलवू शकतात, असं कायद्याचं प्रावधान आहे. पण आम्ही काय म्हणतो, आमची बदली नगराध्यक्ष आहे, 6 महिने झाला आम्ही तुम्हाला बोलतोय, आम्ही तुम्हाला मदत करतोय, आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय, वारंवार आम्ही विनंती करतोय प्रशासनाला. मात्र तुम्ही कुठलेच विषय जर विरोधी पक्षाचे सभागृहात येणारच नाही याची ती काळजी जर करत असाल तर काही योग्य नाही. आजच्या विषय पटलावर 39 विषय आहेत. तुम्हाला सांगतो ताई, विषय क्रमांक 3, 5, 6, 7, 12, 22, 24, 26, 27, 28, 29, 32, 33, 34 हे सगळे विषय सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांची पत्र घेऊन केले. या पत्रामध्ये काही ठिकाणी आवड नाही, काही ठिकाणी स्वाक्षर आहे, ठीक आहे, सदस्यांची मागणी असते, असू दे, अशाही गोष्टी आमची तयारी आहे दीपक आबा, पण तुमची सही असू दे, असं चालते, सगळं चालत असतं. पण काय होते ताई, विषय घ्यायचे नाही कुठले असं नका, कारण नाही ऐका, तुम्ही गटनेते आहात, तुम्ही पण काम केलं, आम्ही पण काम केलं आणि या कुठं राजकारण आहे का? टॅक्स सगळ्या नगरपालिकेचा सगळ्या शहरात वसूल करताय. बरं, तुम्ही नगरसेवक तुमच्या प्रभागाचे, मी नगरसेवक आहे, ताई नगराध्यक्ष सगळ्या शहराचे आहेत ना, त्यामुळं सगळ्या शहरातली कामं घेतली पाहिजे. हा ठीक आहे, तुम्हाला काय बाबा जादाचा वाटा एक सत्ताधारी म्हणून द्या, कमीचा वाटा आम्हाला वाटा म्हणजे कामात वाटा द्या, आम्ही काही ठेकेदारी मागत नाही, कोण ठेकेदार नाहीये. पहिला प्रश्न काय ताई, यामध्ये प्रामाणिकपणानं आमच्या भागातले काही कामं नागरिकांनी जर आम्हाला सांगितलं आम्ही तुमच्याकडे दिली. अहो इस्टिमेट होत नाहीत आमची दुर्दैवाचा. काही गोष्टी आता जाहीररित्या बोलायची, आज 6 महिन्याला वेळ आली ताई, 6 महिने आम्ही गप्पा आहोत, 6 महिने आम्ही चर्चा केली आहे. या बाबतीत वारंवार फक्त प्रशासनाचे प्रमुख म्हणून मुख्याधिकाऱ्यांशी आम्ही बोलतो. मुख्याधिकाऱ्यांना विचारा, ते म्हणले मी अध्यक्षांना विनंती करतोय, गटनेत्यांना विनंती करतोय, अध्यक्षांना सांगतोय, गटनेत्यांना सांगतोय. आज तागायत 6 महिन्यात कुठलाही विषय पटलावर विषय येत नाही. माझी आपल्याला नम्रतेची कळकळीची विनंती आहे की म्युनिसिपल ऍक्ट 81 आम्हाला राबवायची वेळ आमच्यावर देऊ नका. धन्यवाद. विषय बार्शीत आहे का बार्शीच्या बाहेर आहे, मी प्रश्न विचारायचा मला, बार्शीत आहे का बार्शीच्या बाहेर आहे, आम्हाला तर म्हणत नाही. आमच्या वाहन गाठीला चांगले नाही, आम्ही दिलेलं आहे कागदपत्र की 6 महिने झाले की आमचं काम तोरा म्हणून, आमच्यावर कुणी लक्ष देत नाही. नेमकं कारण काय,
म्हणजे तळवडी बारशीच्या बाहेर आहे का तळवडी बारशीत आहे सांगा. तुम्ही आधी सगळी माहिती घ्या हा. आमच्या याच्यामध्ये आहेत हां माहिती घेऊनच मग तुम्ही प्रश्न करा. असं आहे का? मग माहिती घेऊनच बोलायला की आत्ताच्या याच्यात तुम्हाला अशी नाही लागली हां हां त्याला म्हणून आता काम चालू नेमकं किती दिवसांनी होणार हे तर समजा काय आता तर 6 महिने झाल्यावर काय चाललंय काम सांगा कोण काम करणार काय अध्यक्ष महोदय आता प्रभाग बैठकीमध्ये फक्त विषय कसे चालू आहे प्रभागातली कामं किती आहेत, कोणासाठी कशासाठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शहरात ऐका जिथं लोकवस्ती नाही त्या भागात जर काम होत असतील आणि लोकवस्तीवर काम होत असतील तर नगरसेवक ओरडणार आहेत की नाही. लोकवस्ती असलेल्या भागातली कामं घ्या ना, कामाची प्रायोरिटी ठरवा. इस्टिमेट करताना मुख्याधिकारी साहेब सद्यस्थितीचे फोटो जीपीएस वर घेतले पाहिजेत, नकाशे असले पाहिजेत. काल बांधकाम विभागात माहिती घेत असताना बांधकाम विभागाच्या संबंधित कन्सल्टंटनं कुठेही सद्यस्थितीचे जीपीएस वरचे फोटो नाहीयेत, कुठेही नकाशे नाहीयेत कामाचे. काम कुठे आहे काय कळत नाही. अध्यक्ष महोदय आता प्रभाग क्रमांक 16 मध्ये आज ताग आहे रस्ता नाही गटार नाही अशी परिस्थिती आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये स्थायी मुद्रानगर तालुक्यात येतो. तर आमची वारंवार विनंती असते अध्यक्ष महोदय प्रभाग क्रमांक 16 मध्ये जो साई मुद्रानगर आणि धर्मानगर एरिया आहे वर्ष झालं त्या ठिकाणी ना डांबरी रस्ता आहे ना गटारी आहे. आणि आम्ही संबंधित विभागाला फोन केल्याच्या नंतर समक्ष भेटल्याच्या नंतर इस्टिमेटच्या बाबतीमध्ये ते अनुकूल दिसत नाही. माझी मुख्याधिकारी साहेबांना विनंती आहे की किमान पक्षी तुम्ही आपण तिथं जाऊन की बाबा प्रभाग क्रमांक 16 मध्ये बाबा ह्या नगरसेवकांनी मांडलेला मुद्दा त्या ठिकाणी खरंच आज कागदपत्र रस्ता झालेला आहे का नाही झालेला, तर त्या ठिकाणी आपल्याला इस्टिमेट करण्यासाठी तुमचा माणूस इस्टिमेट करण्यासाठी तयार होत नाही. काम त्याच्यामध्ये काय आहे माझी आपल्याला विनंती आहे की ह्या सगळ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्यात. एक मिनिट, भावना पोहोचल्यात. तुम्ही गटनेत्यांची बैठक तुमच्या दालनामध्ये घ्यावी, याविषयीचा चर्चा सभागृहात होता कामा नये जास्त, कारण यातनं विनाकारण वेगवेगळे वाढतात. त्यापेक्षा बेटर वे तुम्ही मुख्याधिकारी साहेबांनी त्यांचे गटनेते आमचे गटनेते दोघांची बैठक घेऊन काय लोकांच्या मागण्या त्या संदर्भात बैठक घेऊ. विनंती आहे. पुढे काय जिल्हा नियोजन झाली तिने आपले प्रस्ताव तयार ते सगळे प्रस्ताव ऐकून घ्या. ते सगळे प्रस्ताव आपण वर पाठवलेले आहेत. ते सगळे 20 कोटी कामाला मुद्दे आहेत. ते त्यांच्या प्रभागात कामावर रूप दिले. विषय झाला तो गावाच्या कामाचा पण त्याच्यामध्ये आपण भगवंत मध्ये त्यांचे सगळे रोड घेतले आपल्यामध्ये आता तुम्ही जी माहिती तुम्ही जी माहिती घ्या ही जर सगळ्या नगरसेवकांची एकत्रित बैठक झाली तुम्ही माहिती दिली तर एक मिनिट भावना काय होत आहे कामाच्या भागात काहीच नाही आणि सत्ताधारी नगरसेवकाच्या भागात सगळी काम आहे अशी भावना होती. ती भावना होऊ देऊ नका. विषय पटलावर विषय येण्यापूर्वी बैठक घ्या. काय विषय मागा ना तुम्ही मागा. तुमचे 90% की आमच्या एक मिनिट एका वेळेस एकाला बोलू दे. सर्वजण मिळून पुढे घ्या ताई. एक विनंती आहे की जो टँकर आपला 5-6
6 वाजेपर्यंत चालतो तो 2 शिफ्ट मध्ये करावी लागते, कारण माझा भाग हा कामगार वर्ग आहे. मग तो सकाळी 9 8:30 जो कामाला जातो ते 6-7 ला येतो. मग जो दिवसा टँकर येतो ना त्यामुळे त्या महिन्याला पाणीच भरता येत नाही. मग हे जर 2 शिफ्ट मध्ये केलं तर बरं होईल, कारण त्या रोजगार पण पुन्हा नाही, त्या रोजगार कामाला जातात, कोण राहण्यात जाते, वीटभट्टीवर जाते, कारखान्यात जाते. मग हा जर टँकरची जर व्यवस्था जर 2 शिफ्ट मध्ये केली तर बरं होईल, कारण त्या महिन्यांना पण पाणी भेटेल, पाण्याचा प्रश्न आहे आणि त्याचा रोजगार पण या ठिकाणी पुन्हा. हॅलो अध्यक्ष महोदय, मागणी हा विषय सुभाषनगरचा आपण कुलकर्णी साहेबांपासून मांडला. शिवसाहेबांपासून बघितलं का? त्यांचा टायमिंग सुभाषनगरचे सगळे कामगार वगैरे ज्या वेळेस कामाला जातात दुपारी 3-3:30च्या आसपास ते पाणी येतं. मागच्या वेळेस शिवसाहेब आठवते कुलकर्णी साहेब बोलत होता आपण मागच्या वेळेस त्यात मार्ग काढा ना तुम्ही. काय होतं सगळ्यांची तुमची भावना आज का सदस्य बोलतात व्हायचंच नाही, बोलायचं कुठं इतर मी बोलता येत नाही, त्यामुळे मग नाही असतो सभागृहात महिन्याला एकदा मिटिंग असते तेव्हा बोलावं लागतं. त्यामुळे माझी विनंती आहे वेळोवेळी असं चर्चा झाली पाहिजे. बरं आम्ही काय आम्ही दुश्मन आहेत काय बाहेर बरगावून राहिला आम्ही मार्शी करत आम्ही गंधर्व एकटे जाता तुम्ही गंधर्व एकटे पाण्याचं टायमिंग ठरवू आणि टँकरची सूचना दिल्या त्याप्रमाणे माननीय संतोष बारमळे यांनी सूचना दिलेली आहे. विकास योजना दुसरी सुधारित सिटी सर्वे नंबर 1602 येथील नफा शाळा क्रमांक 17 मधील नवीन शाळा इमारत बांधकाम मधील शॉपिंग सेंटर दुकान काढण्याचे अधिमूल्य व मासिक भाडे ठरवून मिळण्याबाबतचा प्रस्ताव बार्शी नगर परिषदेने माननीय त्रिसदस्यीय समिती यांच्याकडे सादर केलेला होता. त्यानुसार महाराष्ट्र नगरपालिकेचे विषय सर्वांनी वाचला, विषय सर्वांना माहिती आहे. त्रिसदस्यीय भाडे ठरवले नाही विषयावर मतदान होणार आहे. मतदानाचं तुमच्या बाजूने फक्त या बार्शी शहरातल्या सर्व सुशिक्षित बेरोजगारांची एक भूमिका आपल्यासमोर मांडतो. या ठिकाणी डिपॉझिटची रक्कम प्लस वार्षिक भाडं प्लस घरपट्टी त्याला 42%, जीएसटी 18% आणि व्यावसायिक लाईट असा जर हिशोब मांडला ताई आपल्या पूर्वजांच्या नावानं कतले शॉपिंग सेंटर आहे त्या ठिकाणी असणाऱ्या गाड्यामध्ये किती गाडी आहेत. माझी विनंती आहे की शॉपिंग सेंटर बांधतोय आपण मोठ्या प्रमाणात, गाळे जात नाहीत किंवा गाळे गेले तर ते परत येण्याचं प्रमाण वाढतंय. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण व्यक्तिशा लक्ष घालून डिपॉझिटची रक्कम वाढू द्या, वार्षिक भाड्याची रक्कम कशी कमी करता येईल जेणेकरून ते व्यावसायिकाला परवडेल. तर आता मी सांगितलेला हिशोब आणि तुम्ही दिलेली त्रिसदस्याची मंजुरी हे जर पाहिलं तर 17 नंबर शाळेसमोर 10,000 रुपये भाड्यात कोण गाळा केली. म्हणून माझी विनंती आहे की आपण सर्वांनी हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे. नाही ऐका सांगतो तुम्हाला, ऐका 3,500 भाडं नानासाहेब, त्याला डिपॉझिट किती आहे 3,36,000 बरोबर. ऐका 18% जीएसटी 42% घरपट्टी कॅल्क्युलेट करायची, लाईट बिल हे सगळं पडून 10,000 रुपयापर्यंत ते जातात. त्यामुळे ते लोकांना परवडत. मग माझं असं म्हणणं आहे की तुमचं भाडं कमी करा, डिपॉझिट तुम्ही 3च्या ऐवजी 6 लाख घ्या. पण होतंय काय माहितीये का, जर तुमचं भाडं वाढलं की त्याला 42% घरपट्टी आली, भाड्याला 42% घरपट्टी, 18% जीएसटी आला, लाईट बिल आलं, हे सगळं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते कुठल्याही व्यापाऱ्याला परवडत नाही. मध्यंतरी तुम्ही आणि आमदारांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात व्यावसायिकांची बैठक घेतली होती. त्या बैठकीमध्ये त्यांनी सुरक्षेचा, स्वच्छतेचा, मेंटेनन्सचा मुद्दा काढला होता. ह्या बार्शी नगरपालिकेचा घरपट्टी, पाणीपट्टी बरोबर व्यावसायिक गाळे हा उत्पन्नाचा मोठा सोर्स आहे. हा सोर्स गमावू नका. खाजगी लोकांचे गाळे खूप कमी पैशात मिळत आहे
आणि नगरपालिकेचे कार्य मात्र जादा पैशात असल्यामुळे त्या ठिकाणी परत देण्याचं प्रमाण वाढतंय. त्यामुळं आमचं शहर मतदान आहे, परंतु या पुढच्या काळात आता मी काल माहिती घेतली मिळकत व्यवस्थापकाकडून, त्यांचं असं म्हणणं आहे त्रिसदस्यीय समितीच्या अध्यक्षाने असं सांगितलं की एकदा लिलाव करा आणि पुन्हा लिलावात जर कुणी भाग नाही घेतला तर परत आमच्याकडे मागणी करा, मग आम्ही भाडं कमी करतो. हे पुन्हा होत नाही. आणि आता काय झालंय, शॉपिंग सेंटर बांधून साधारण सव्वा वर्षाचा कालावधी झालाय, त्याला कुलपण आहे. तिथं बाकीचे जे काही गुण आहेत ते विषय होता. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती की भाडं शक्यतो कमी व्हावं, डिपॉझिट वाढलं तरी हरकत नाही. अध्यक्ष महोदय, हे जे गाळ्याचा विषय आहे आपले चौकामधील त्यातले नावानं सप्रेशन चालू आहे. या संदर्भात आमची शिवसाहेबांची चर्चा झाली. या भागातील आमंत्रण असतील, नातावैते असतील, ते जे रोडवर भाजी विक्रेते बसतात ही त्या आतमध्ये जायला तयार नाही. परंतु शेवटी विकास काम करत असताना वाईटपणा घेणे ही आमच्या शहरामध्ये अवघड आहे. परंतु कालच रात्री आमचे पक्षाची मीटिंगमध्ये ठरलेलं आहे की आठवडाभरामध्ये त्याविषयी आम्ही निर्णय घेतोय. आणि ते सर्व जे भाजी विक्रेते, फळ विक्रेते जे रस्त्यावरती बसतात ते आतमध्ये घातल्यानंतर त्यांना आम्ही विनंती केली की तुम्हाला कट्टा दिल्यानंतर त्याचं आम्ही भाडं सुद्धा आकारणार नाही. परंतु तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचे अनेक कार्यकारी त्या ठिकाणी येते ते गाडी पुरवत होतील. आता त्या ठिकाणी अतिशय म्हणजे भार त्या ठिकाणी होते. आणि त्या भागातील जो झाडकुटे मैदानचा भाग आहे मी परवा त्यांना बोलवलं आणि ज्याप्रमाणे आपण बार्शी शहरामध्ये शौचालय त्या ठिकाणी आपण मेहनत समाजाचे लोक ठेवून ते स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. तसा मी शिवसाहेबांनी सुद्धा चर्चा केली की बार्शीमध्ये जेवढे पण आपले सार्वजनिक शौचालय आहे की त्या स्वच्छतेवरती आपण थोडासा अजून खर्च झाला तर चालेल की प्रत्येक शौचालयाच्या ठिकाणी मेहनत समाजाची लोक ठेवल्याशिवाय ते शौचालय स्वच्छ राहणार नाही. आणि त्याही ठिकाणी जे झाडकुटे मैदानाच्या आतमध्ये शौचालय आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी मेहनत समाजाची लोक ठेवून त्यांची स्वच्छता ठेवल्यानंतर त्या भागातले लोक त्या आपल्या सभागृहाच्या शौचालयामध्ये शौचालयाचा वापर करणार नाही. जोपर्यंत तिथली व्यवस्था होत नाही तोपर्यंत तिथले नागरिक शौचालयासाठी बाहेर येणार नाही. तोही विषय या आठवड्यामध्ये आपण निश्चितपणे मार्गी लावणार आहे. आणि राहिला विषय जे आता नवीन आपलं जे शॉपिंग सेंटर आहे 17 नंबर शाळेचं होतं त्या संदर्भात आमच्या सत्ताधाऱ्याची कुठली इच्छा नाही की डिपॉझिट कमी व्हावं, भाडे कमी व्हावं ही आमची इच्छा नाही. परंतु आम्ही जे सदस्य समिती आहे त्याचे अध्यक्ष प्रांतसाहेब त्यांची चर्चा केली की कायद्यामध्ये अशी तरतूद नाही. त्यांनी सांगितले की एकदा निलाव घ्या, एकदा निलाव घेतल्यानंतर ते जर रिस्पॉन्स मिळाला नाही त्या ठिकाणी लोकांचा तर आम्ही 10% भाडे कमी करून देतो. दुसऱ्यांदा निलाव झाल्यानंतर परत रिस्पॉन्स मिळाला नाही तर परत 10% आम्ही भाडे कमी, असे 20% भाडे कमी. मग रात्री आमचं ठरलं की हा विषय मंजूर झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण निवासाची प्रक्रिया पूर्ण करून रिस्पॉन्स मिळाला नाही तर 10% भाडे. आमची मुळात तर डिपॉझिट द्यायची इच्छा नाही नगरपालिकेत, कारण ते जे शॉपिंग कॉम्प्लेक्स झालेलं आहे ते गरीब वस्ती म्हणून झाले. त्याच्यासाठी नगरपालिकेचा एक रुपयाचा निधी अतिरिक्त त्या ठिकाणी गेला नाही. न डिपॉझिट घ्यायला सुद्धा त्या गाडीला ते गाडी देण्याची आमची माझी सर्व समाजाची मानसिकता आहे. परंतु कायद्यामध्ये तशा तरतूद नसल्यामुळे आम्हाला त्या गोष्टी करता येत नाही. आमची इच्छा आहे की त्या भागातल्या नागरिकांना आपल्या तरुणांना व्यवसायासाठी अशा रुपये मिळाल्या पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही तर असा निर्णय घेतला की विदाउट डिपॉझिटचं तुम्ही तिथं जा, परंतु अशा गोष्टी कायद्याने शक्य नाही, करता येत नाही. त्यासाठी अजून आम्ही सदस्यीय समिती पुढे हा प्रस्ताव म्हणून त्याच्यात अजून किती कमी करता येतील याच्यासाठी सुद्धा आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील आहोत. आणि जो आपला मागाशी चर्चा विषय आला पाणीपुरवठ्याचा, निश्चितपणे मी सांगतो की ही सर्व नैसर्गिक अडचण आहे. परवा आम्ही इलेक्शनच्या पिरियडमध्ये सुद्धा आम्हाला अनेक नागरिकांचे फोन येत असताना मी माझे स्वतःचे 2 टँकर पहिलीकरांनी 2 टँकर द्यायचं ठरवलेलं आहे. भरड्याशेप नाही एक आणि मंदार असे 6 टँकर आम्ही उद्या आतापर्यंत महिना झालं मी बस स्टँडला सुद्धा 1 टँकर पाणी पुरवठा महिन्यापासून करतोय. आम्ही मॉर्निंग सोशलच्या माध्यमातून 11 टाक्या त्या ठिकाणी नगरपालिकेला मोकळून दिले. आज वार्ड क्रमांक मला मस्जिदाचं वार्ड आहे त्या ठिकाणी 6 टाक्या वसुलेल्या आहेत. याच्या वार्डामध्ये 1 टाकी दिलेले आहेत, आमचे लोकमान्याच्या विरुद्ध 1 टाकी आणि आमच्या नाळेपणला 1 टाकी, असं आम्ही मॉर्निंग सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून 11 टाक्या त्या ठिकाणी बसवलेल्या आहेत. माझे 2 टँकर वर्षभर जरी पाणी पुरवठा सुरू नाही झाला तरी मी मोफत द्यायला आहे. त्याच्यानंतर मी अनेक उद्योजकांना विनंती केली की आमचे अंघोळ दिसले
नगरसेवक पदाला त्यांच्या मातोश्री पराभव झाले असताना सुद्धा त्यांनी एक स्वतःचा टँकर लावून त्या 21 नंबर प्रभागामध्ये पाणी पुरवठा देण्याचं काम यावेळी पाणी पुरवठा सोडत नाही म्हणून गप्प बसणारे आमचं व्यक्तिमत्व नाही. आमचे प्रत्येक नगरसेवक असू द्या, आमचे सर्व नेते मंडळी रात्रीच आपले जे नॅशनल हायवेचे सेक्रेटरी शेलार साहेब यांच्याशी आज दुपारी बैठक आहे. त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सुद्धा बोलवलंय की लवकरात लवकर जो नॅशनल हायवेचा विषय 15-20 किलोमीटर मध्ये जो आपल्याला पाईपलाईन टाकण्यासाठी अडथळा होतोय आणि तो अडथळा दूर झाल्यानंतर निश्चितपणाने त्या पाईपलाईनच्या कामाला गती येऊन या बार्शी शहराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न मिटवण्याच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी वाटचाल करतोय. तोपर्यंत आता परिस्थिती बघितली असेल तर तुम्ही पावसानं सुद्धा आता दुष्काळी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आता उजनीची पाण्याची पातळी काय आहे साहेब, आपल्याला दुबारा पंपिंग करावी लागते काय ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतात त्या सुद्धा तुम्ही आतापासून त्याची तयारी करा. काय मशिनरी वगैरे लागते त्या आपण त्या ठिकाणी उपाययोजना करू. तुम्ही मला सांगितलं की मगाशी काय मुद्दा उपस्थित करा आमची मागणी मित्र आहेत की बार्शी शहरातल्या विहिरीतून त्या ठिकाणी परंतु या ठिकाणी आपण मागच्या 2 वर्षात त्याचं नियोजन केलेलं आहे. परंतु सद्यस्थितीला या बार्शी शहरातल्या सर्व विहिरी 1 तासाच्या पुढे चलत आहे, बोर आटलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या पाणी पुरवठ्याची संकटाची सामना करण्यासाठी सर्व मगाच्या अण्णांनी सुद्धा सांगितले की सर्व या सभागृहातील नगरसेवक मिळून आपण या गोष्टीसाठी आपण वारंवार बैठका घेऊ आणि पाणी पुरवठा कसा सुरळीत होईल यासाठी प्रयत्न करूया एवढी मी या ठिकाणी विनंती करतो. क्रमांक 21 मध्ये अमोल डिसले बऱ्याच झालेले नगरसेवक यांनी पाण्याचा पुरवठा केला. ठीक आहे, करू द्या, आमचं काही नाही. पाणी पुरवठा करणे हे चांगलीच बाब आहे, पण असं नाही की माणसांना एक भिकारी असल्यासारखं पाणी देणं ही चुकीची गोष्ट आहे. कारण प्रत्येक ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी पाणी दिलेलं आहे त्या ठिकाणी त्या व्यक्तीला उभा करून त्यांचा फोटो काढलेला आहे ही अत्यंत चुकीची बाब आहे. तर असं व्हायला नकोय. पाणी देताना मोठ्या मनाने पाणी द्या. या ठिकाणी सर्व नगरसेवकाला विरोधी पार्टीच्या सत्ता दिली मला बबलू साळुंकेचा फोन आल्यानंतर सुद्धा मी त्यांना स्वतःचा टँकर त्या ठिकाणी पाठवले. बबलू साळुंके त्यांच्या मातोश्री या ठिकाणी नगरसेवक आहे. त्यानंतर मला वैभव शिंदेने सुद्धा फोन घेतला म्हणजे मला कुठल्या नगरसेवकाचा फोन आला तो विरोधात असेल किंवा सत्ताधारी असू द्या मी आता बस स्टँडचा मला राजकारणाचा काय संबंध नाही, पण त्या बस डेपो मध्ये मला फोन केला की आमच्याकडे पाण्याची व्यवस्था इथं रोज हजारो नागरिक या ठिकाणी बसमधून प्रवास करण्यासाठी येतात, त्यांना पाण्याचं एक थेंब देखील नाही. मी 1 महिन्यापासून रोज 10,000 लिटरचा टँकर त्यांना रोज त्या ठिकाणी पुरवतो. म्हणजे पाण्याच्या बाबतीत आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही. कुठल्याही नगरसेविका असू द्या, पण 2 भगिनी असतात त्यांनी मला आज फोन करा, मी तुम्हाला टँकरची उपलब्धता या ठिकाणी सभागृहात बहुमताच्या साक्षीने म्हणायची. पाणी पुरवठ्याची सोय करणं ही पाणी पुरवठा विभागाची जबाबदारी आहे. तरी देखील ते जबाबदारी घेतायत, त्यांना फार काळ जबाबदारी द्यायची वेळ आणू नका पाणी पुरवठा विभाग, कारण नगरपालिकेचं काम आहे पाणी देणं हे. या 14 नंबर विषय क्रमांक 1 ते 13 सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 14 साठी बार्शी नगर परिषदेस शासन निर्णयाप्रमाणे वेळोवेळी 15व्या वित्त आयोगातून निधी प्राप्त होतो. त्यानुसार संदर्भीय शासन निर्णयाप्रमाणे बार्शी नगर परिषदेस प्राप्त होणाऱ्या निधीच्या वितरणाबाबत कार्यपद्धती निश्चित केलेली आहे. त्यानुसार प्राप्त निधीचे कायमस्वरूपी विनियोग करण्यासाठी खालील कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. क्रमांक 1 अमृत 2 योजनांतर्गत बार्शी शहर पाणी पुरवठा योजना, राज्य व जिल्हा नगरोत्थान योजनांतर्गत येणाऱ्या व केंद्र व राज्य शासनाच्या अन्य योजनेच्या कामाची लोकवर्गणी पोटी नगर परिषद स्वहिश्याची रक्कम भरणा करणे. अनुक्रमांक 2 पाणी पुरवठा योजनेचे जलसंपदा विभागाची अशुद्ध पाणी खरेदीची देयके अदा करणे. अनुक्रमांक 3 बार्शी कुर्डवाडी व चांदणी पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती करणे. अनुक्रमांक 4 बार्शी शहरातील घनकचरा संबंधित सर्व कामे करणे. अनुक्रमांक 5
बार्शी शहरातील नाले, पाणी पुरवठा जाळ्यांची दुरुस्तीची कामे करणे. अनुक्रमांक 6 पाणी व्यवस्थापना संबंधित सर्व कामे करणे. अनुक्रमांक 7 बार्शी शहरातील सांडपाणी प्रकल्प देखभाल दुरुस्ती करणे. वरील सर्व कामे अनुज्ञ आहे. तसेच वरील बाबींपैकी शासन निर्णयाप्रमाणे मुख्याधिकारी यांना देण्यात आलेले अधिकार वापर करण्यास व ज्या बाबीस माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना प्रशासकीय मंजुरी देण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत त्याचा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करणे व प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्यानंतर निधीचा विनियोग करून देयके अदा करण्यास मंजुरी देण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, 15 वित्त आयोगामध्ये टाईट फंड आणि अनटाईड फंड असे दोन पद्धतीचं बायफर्केशन आहे. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, टाईड फंड मध्ये तुम्हाला 50% अनुदान हे ड्रिंकिंग वॉटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, रिसायकलिंग याच्यावर, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटवर 50%, अशा पद्धतीनं 50-50% बायफर्केशन त्यांनी करून दिलेले. हा प्रश्न राज्य स्तरावरचा आहे. तुम्ही काही म्हणाला त्यांच्या आधी खुलासा होतो, नाही काय होतंय, काही बी आम्ही वाक्य बोललं की लगेच सांगावं लागण्याचा प्रकार आहे ते. आणि या सगळ्या परिस्थितीत 15व्या वित्त आयोगाचा निधी मुख्याधिकारी साहेब सगळंच तुम्ही टाईट करून टाकताय. एकतर शासनाची परिस्थिती पाहता, इकडून येणारा निधीचा फ्लो पाहता, जर हा 15 वित्त आयोग तुम्हाला मिळायला पाहिजे असेल तर माणशी 135 लिटर पाणी तुम्ही देणं कंपल्सरी. त्याच्यामध्ये अटी शर्तीमध्ये 15 वित्त आयोगाचा निधी घेत असताना पान क्रमांक शासन जी आर त्याच्यामध्ये स्पष्टपणाने म्हटलेलं आहे वॉटर सप्लाय इन लिटर पर कॅप्टा 135 लिटर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हाऊस होल्ड कव्हर्ड विथ सेवरेज 100%. आताशी आपले 2 झोन पूर्ण झाले आहेत. मुख्याधिकारी साहेब 2 झोन मधलं कम्प्लेशन देत असताना डीपीआर मध्ये असणारी हाऊस होल्ड सुद्धा तुम्ही जोडलेले नाही. विकासाला विरोध केला या नावाखाली त्याचा बवाल होईल म्हणून आम्ही गप्प आहोत. आजही तुमच्या मागे निदर्शनास आणतो की त्याचं यूसी दिली आहे तुम्ही, युटिलायझेशन सर्टिफिकेट. डीपीआर प्रमाणे ऍज पर डीपीआर काम पूर्ण झालंय म्हणून, मात्र डीपीआर प्रमाणे काम झालेलं नाही. डीपीआर मध्ये मेन्शन असलेल्या आजही अनेक गल्ल्या, अनेक छोटी गोळं जिथं मॅन्युअल काम करावं लागत होतं ते मशिनाईजड काम करायचं नाही म्हणून ती कामं वगळलेली आहेत. आणि ते वगळून आजही ड्रेनेज सगळं स्ट्रॉंग वॉटर ड्रेन मध्येच जातंय. मग याही जर परिस्थिती असेल तर 15 वित्त आयोगाला आपण चाललोय. 15 वित्त आयोगाला आपण आता 7 पद्धतीचे प्रावधान तुम्ही ठेवताय. आणि ह्या सगळ्या परिस्थितीत काम करत असताना आपण नेमकं कुठं आहोत याचा विचार करणार आहेत की नाही? काय शासनाची परिस्थिती पाहता आता तुम्हाला 50% सॉलिड वेस्टवर काम खर्च करायचं, 50% वॉटर सप्लायवर खर्च करायचा. बांधून दिले तुम्हाला 135 लिटर पाण्याची अट आहे. सेवरेज सिस्टम प्रत्येक घराला पोहोचलंय का याची अट आहे का आपण सांगा. भविष्यात त्याच्यात ज्या काही अडचणी येणार त्या संदर्भात मी आताच तुम्हाला अवगत करतोय. सभागृहात आमची लायबिलिटी अशी आहे की कुठेही आपल्या भूमिकेमुळं कामाला विरोध होऊ नये, परंतु हे तुमच्या निदर्शनास आणलं गरजेचं आहे. कारण सांगा 15 वित्ताचा जो निधी आहे तो आपल्याला केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडून येतो. आणि सदर निधी जो आहे खर्च करण्याबद्दल आताच आपण सांगितल्याप्रमाणे बंधनकारक आणि अबंधनकारक. जो निधी बंधनकारक आहे त्याच्या 50% निधी हा घनकचरा व्यवस्थापन आणि इतर गरजा पाणी पुरवठा. आणि आता जे आपण 7 फेर प्रपोज केलेले आहे ते त्या दृष्टिकोनातून आलेल्या निधीचं नियोजन करूनच प्रपोज केलेलं आहे. त्यातलं कोणतंही जसं की उदाहरणार्थ पहिलंच खेळ आहे आपण पाणी पुरवठा स्कीमसाठी नगरपालिकेचा सोयीचा तो अबंधनकारक म्हणून खेळ आहे. तसंच खाली पाणी पुरवठा ते 50% पाणी पुरवठा, त्यानंतर घनकचरा असेल तर ते घनकचरा, STP असेल तर ते सॉलिड वेस्टमधून घेण्यात आलेला आहे. तर पूर्णतः आपण जे म्हणताय हा प्रत्येक वर्षाला शासनाचं एक पोर्टल आहे त्यामध्ये आपण पाणी पुरवठा किती करतो, प्रोसेसिंग काय करतो, या सगळ्या गोष्टीची माहिती भरूनच. आणि आपला पुन्हा मी याचा प्रकार मांडतो हा विषय की आपण साधारणतः महाराष्ट्रामध्ये आपण 2 नंबरची नगरपालिका आहे त्याकडून सगळ्यात जास्त हा निधी मिळवते. कारण याचं आपण पूर्तता जी केलेली आहे STP चालवणारी एकमेव व्यवस्थित चालणारी नगरपालिका फक्त बार्शीच आहे की आपला प्रॉपरली STP चालू आहे. तर त्यामुळे ह्या निधी आपल्याला मिळतोय. आणि आपण जो म्हणताय त्याची आम्ही 100% खबरदारी घेतोय की त्याच शेडवरती हा त्याचा खर्च. माझं म्हणणं काय, सेवरेज चालवतोय आपण, महाराष्ट्रात आपण मिळवतोय 15 वित्त आयोगाला. पूर्वी चालवणाऱ्या सगळ्या व्यवस्थेमुळे आहे. परंतु माझा मुद्दाच आपण दुर्लक्षित केला की ज्या 2 झोनमध्ये सेवरेज सिस्टमचं काम झालं त्याच्यामध्ये
जे डीपीआर मध्ये मेन्शन केलेले भाग होते तिथं काम झालेलं नाही तरी देखील मुख्याधिकाऱ्यांनी युसी दिलेली आहे. हा मुद्दा नंबर 1. आणि 135 मानशी पाणी मिळत नाही हा मुद्दा नंबर 2. आपण जो मुद्दा युसी दिली किंवा तो मुद्दा मी तपासून घेतो काय परिस्थिती आहे. आणि 135 एफपीसीचे आपण जो मुद्दा म्हणताय टाकी वॉटर सप्लाय स्कीम त्याच बेसवरती मंजूर झालेली आहे. दिलं पाहिजे असं म्हणतात. आपल्याला कल्पना आहे. आपण आज रोजी 80% काम पूर्ण केले तेच बरोबर आहे. करणं अपेक्षित आहे. सूचनेस अनुकूल मध्ये सूचना सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 15 साठी बार्शी शहरात प्रभाग क्रमांक 1 ते 5 विविध ठिकाणी पाईपलाईन टाकणे वगैरे 1 ते 3 कामास मुदतवाढ बाबत. अनुक्रमांक 1 बार्शी शहरात प्रभाग क्रमांक 1 ते 5 ठिकाणी पाईपलाईन टाकणे. अनुक्रमांक 2 बार्शी शहरात प्रभाग क्रमांक 6 1 ते 10 ठिकाणी पाईपलाईन टाकणे. अनुक्रमांक 3 बार्शी शहरात प्रभाग क्रमांक 11 1 ते 15 ठिकाणी पाईपलाईन टाकणे. वरील कामे ही 15व्या वित्त आयोगाच्या बंधनकारक अनुदान नगर परिषद फंडामधून हाती घेण्यात आलेली असून त्यांना कॉलम क्रमांक 4 नुसार कामाचे आदेश देण्यात आलेले असून प्रत्यक्ष कामावर लाईन आउट देणे कामे शाखा अभियंता केले असता सदर ठिकाणी नागरिकांनी अतिक्रमणे केल्याचे निदर्शनास आलेले होते. तसेच सदर अतिक्रमणे काढण्यास विलंब झाल्यामुळे प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यास विलंब झालेला आहे. सदरची कामे ज्याप्रमाणे नागरिकांची मागणी येईल त्याप्रमाणे करावायची आहे. तसेच सदर कामाची मुदत दिनांक 29/11/2024 रोजी संपलेली असून सदर कामाचे ठेकेदार यांनी दिनांक 31/12/2026 पर्यंत मुदतवाढ मागितलेली आहे. तसेच बार्शी शहरात प्रभाग क्रमांक 11 ते 15 विविध ठिकाणी पाईपलाईन टाकणे या कामामधील 6 इंची पाईपलाईन ऐवजी 10 इंची पाईपलाईन धसपिंपळगाव रोडवरील साईनगरी ते राष्ट्रमाता जिजाऊ नगर घरकुल योजनेअंतर्गत 10 इंची पाईपलाईन टाकणे आवश्यक आहे व सदर काम करताना अंदाजपत्रकापेक्षा जादा खर्च होणारा नाही याची दक्षता घेण्यात येईल. तरी वरील अनुक्रमांक 1 ते 3 कामासाठी दिनांक 31/12/2026 पर्यंत विनादंड मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात येत आहे. सूचनेस अनुकूल काय काम क्रमांक 1 ते 5 6 ते 10 पाईपलाईन पाईपलाईनची वाढीव मागणी इस्टिमेट केलेलं आहे पण क्वांटिटी काढून ठेवलेली आहे. फक्त कुठं टाकायचे नाही क्वांटिटी थोड्या शिल्लक आहे. अंदाजपत्रक केलेलं आहे त्याचं पण आपण काय करतो क्वांटिटी लमसम धरली होती जसे काही नागरिकाची मागणी येते क्वांटिटी ही केलेलं आहे. नाही जिथं ब्रँडला पाईपलाईन नव्हत्या त्या ठिकाणी आपण जे पाईपलाईन टाकतोय ना त्याचा विषय हा. क्वांटिटी कमी आहे म्हणजे 1500 मीटर 1200 मीटर अशी सगळ्या क्वांटिटी शिजली आहे. सूचना सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 16 गणेश तलाव ते कचरा डेपोपर्यंत HDPE पाईपलाईन व पंपिंग मशिनरी पुरविणे व टाकणे. क्रमांक 1 ते 2 चे प्राकलन रक्कम रुपये 39,73,295 चे कामास प्रशासनिक मंजुरी मिळण्याबाबत. अनुक्रमांक 16 ते 30 सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 31 नगर परिषदेकडील वाहन क्रमांक MS13P 0407 टाटा सफारी हे वाहन गेल्या 13 वर्षापासून वापरत असलेले सदर वाहनाची रनिंग 2,32,000 किलोमीटर इतकी झालेली आहे. त्यामुळे सदर वाहनामध्ये वारंवार बिघाड निर्माण होत असलेले सदर वाहनाचे स्पेअर पार्ट स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध होत नसलेले वाहन दुरुस्ती करण्यास अडथळा निर्माण होत आहे. तरी हे वाहन वारंवार दुरुस्ती करण्याऐवजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांच्याकडून सदर वाहनाची व्हॅल्यू प्राप्त झाल्यानंतर सदरचे वाहन जाहीर लिलावाद्वारे विक्री करणे योग्य होणार आहे. तरी सदर लिलावाद्वारे विक्री करणे कामी वर्तमानपत्रात जाहीर प्रसिद्धीकरणाचे बिल अदा करण्यास व इतर अनुषंगिक खर्चास मंजुरी व माननीय अध्यक्ष साहेब यांच्याकरिता नवीन वाहन GEM पोर्टल निविद्याद्वारे खरेदी करण्यास व बिल अदा करण्यास मंजुरी देण्यात येत आहे.
कोणतं वाहन घेणार? वाहन विभाग बरोबर नाही. कधी थांबायचं विषय कोरोनाला आल्याच्या वाहन ठरवलं तुम्ही कुठले घ्यायचं. 20 लाखाची मर्यादा आहे. त्या 20 लाखात कुठलं चांगलं वाहन मिळत नाही. काउन्सिलचा ठराव करा आणि डीएबीची परमिशन घेऊन तरतूद वाढवून घ्या. तरतूद वाढवून बोल सारखं तुम्हाला काय सवय लागली की इथं संभ्रम निर्माण करायचा 20 लाखाच्या पुढे जर काय किंमत लागली तर पार्टी सवय नाही नाही पार्टी भेटी नसते. पार्टी नगरपालिका असं नाही. नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या गाडी घ्यायची असं नाही. पार्टी भेट असलं बघा तुम्ही आता पाणी पुरवठा नाही झाला आम्ही सक्षम नाही गाडी असं नाही. असं एक मुद्द्याची चर्चा बिघडीवर घेऊ नका. मी चांगल्या भावनेनं बोलतो कुठल्या ऐका ना माझी भूमिका ऐका. 20 लाखाची गाडी पुरेशी नाही. त्यामुळे तुम्ही डीएमएल ला प्रस्ताव पाठवून अतिरिक्त अवर्ग दर्जाची नगरपालिका आहे. रोड पॉप्युलेशन आहे 2.5 लाख लोक शहर. चांगली गाडी घ्या. गाडी चांगली घेतली तर नगराध्यक्ष आम्हाला नाही देतील सभागृहात. भविष्यात आम्हाला पिढ्या देतील. पाणी चांगली व्यवस्था चांगली होईल शहरात. 20 लाखाची एक चांगली गाडी तुम्ही ऐका. तुम्ही प्रत्येक गोष्ट आम्हीच करतो जर म्हणलं तर शक्य आहे. मग पाणी पण येत नाही आम्ही घेतो. गाडी येत नाही आम्ही घेतो. असं कसं असते बरं? मी मुद्द्याच बोलतो. ते तुम्हाला कळलं मला बी कळलं. ऐका की सुरळीत सगळं गडकरी तुमचं जबाबदारी आहे. सुरळीत चाललंय भरपूर द्यायचं का? तुमची जबाबदारी आहे. 20 लाखाचं घेणार. मी काय म्हणतोय मी प्रामाणिकपणे सांगितलं 20 लाखाची गाडी ऐका की माझं असं तुमच्या आमच्या मी जास्त म्हणत ताईला गाडी पसंत राहायचं असं बरोबर नाही. आम्ही बसवणारच काळजीच करू नका. नाही पार्टी पिढी बसता येते इथं नगरपालिका नसते. प्रशासनाचं उत्तर आहे का? पाटोळे साहेब बोला. वाहन विभाग प्रमुखाच्या वतीनं पाटोळे साहेब सगळ्या विभागाच्या वतीनं बोलत आहोत तुम्ही बोला. सर्वत्र पटलावर सन्माननीय नगराध्यक्ष साहेबांच्या वाहनाचा खरेदीचा विषय आलेला आहे. आजच्या अजेंड्यावर असलेला जो विषय आहे वाहनाचं निर्लेखन करून त्याचं कोटेशन किती होतं बघून जाहीर लिलावाद्वारे त्याची विक्री करणे आणि त्याच्यानंतर नवीन वाहनाकरता सन्माननीय अध्यक्षांच्या चॉईसने आणि जो काही निधी खर्च करण्याकरता मुभा असेल त्याचा समतोल साधून वाहन खरेदी करण्याचा मानस आहे. असा विषय प्रशासनाची मेघ आहे. अशी गलगल करायची नाही. पुन्हा नवीन विषय पुन्हा सभागृह आताच मंजुरी घ्या. आमची सहमती आहे ना. परत तुम्ही नवीन वाहन सिलेक्ट करणार अध्यक्षांना अधिकार देऊन टाका. आजच्या ठरावात अध्यक्षांना अधिकार द्या. अध्यक्षांना अधिकार. अध्यक्ष आणि मुख्याधिकारी संयुक्तपणे गाडी निश्चित करतील. गाडीचा रंग गाडीचं कुठलं मॉडेल काय असेल ते त्यांनी निश्चित करावं आणि या संदर्भात अधिक निधीची तरतूद लागत असेल तर डीएमएची पाठपुरावा मुख्याधिकाऱ्यांनी करावा. सदरची सूचना घेऊन घ्यावी. सन्माननीय अध्यक्षांच्या समोर ठेवून त्यावर निर्णय व्हावा. त्याच्यानंतर सदरची सूचना रेकॉर्डवर घ्यावी. सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने त्यावर निर्णय घ्यावा. तर याच्यामध्ये 15 लाखाची मर्यादा आहे. 20 लाख नाही 15 लाखाची मर्यादा आहे. नवीन वाहन स्थायी निर्देशप्रमाणे अवर्ग नगरपालिकेला 15 लाखाची स्थायी निर्देश सूचना आहे. शासन आदेश मी वाचलेलं सांगतो तुम्हाला 20 लाख रुपये तरतूद आहे. नगरपालिका शासनाचं धोरण आहे त्याप्रमाणे 15 लाखाची माननीय अध्यक्ष महोदयांना गाडीची लिमिट दिलेली आहे आणि याप्रमाणे जीएम पोर्टलला आकाशी नाना म्हटल्याप्रमाणे आपल्याला जीएम पोर्टल ते मार्केट रेटपेक्षाही स्वस्त वाहन मिळते. आपल्या अध्यक्षांना सुटेबल होईल अशी योग्य गाडी उपलब्ध असेल पहिल्यांदा मला आरटीओ कडून त्याचं व्हॅल्युएशन करून घ्यावं लागेल स्क्रॅपसाठी. त्यानंतर पुढची प्रक्रिया आपण म्हणल्याप्रमाणे करू. गाडी ठरवण्याचा गाडी घेण्याचा सर्वाधिकार देण्यात येत आहे.
या पुढचा विषय घ्या. गाडी आता सगळे विषय. 32 ते 36 सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 37 अनुक्रमांक 1 बार्शी नगर परिषदेसाठी गट नंबर 57 1 प्लॉट नंबर 845 खुली जागा येथे विहीर खोदणे. प्राकलन रक्कम रुपये 12,19,329. अनुक्रमांक 2 बार्शी नगर परिषदेसाठी गट नंबर 122 1 123 2 122 3 प्लॉट नंबर 454 खुली जागा येथे विहीर खोदणे. प्राकलन रक्कम रुपये 12,19,329. अनुक्रमांक 3 बार्शी नगर परिषदेसाठी गट नंबर 49 1 49 11 प्लॉट नंबर 54 खुली जागा येथे विहीर खोदणे. प्राकलन रक्कम रुपये 12,19,329. विषयांकित कामांना शासनाच्या पात्र होणाऱ्या इतर शासकीय योजनेतून अथवा नफा निधीतील लेखाशीर्षातून प्रस्तावित केले असून सन 2022-23 चे राज्य दर सूचीनुसार नमूद कामाची प्राकलने तयार केली असून त्यास महाराष्ट्र नगर परिषद लेखासंहिता 2013 चे नियम नंबर 121, 122 व 123 अन्वये प्रशासनिक मंजुरी तसेच प्रशासनिक मंजुरी मिळाल्यानंतर तांत्रिक मंजुरीसाठी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग सोलापूर यांच्याकडे सादर करण्यास व तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर विहित निविदा प्रक्रियेचा अवलंब करण्यास व अनुषंगिक खर्चास मंजुरी देण्यात येत आहे. सूचनेस या संदर्भात मुख्याधिकारी साहेब, माझ्या माहितीनुसार UDCPR मध्ये हे प्रावधान बसत नाही. आपला स्वयंस्पष्ट अहवाल द्या. मी गोष्ट तपासतो आपण म्हणतो याच्याकडे मला कळलं नाही आपला कुठला मुद्दा बसत. UDCPR मध्ये आता जो विषय घेतला, विषय बघितला हा विषय जो घेतलाय 37 नंबर ते बसत नाही अशी माहिती मिळते. काय नेमकं तुमचं स्वयंस्पष्ट अभिप्राय द्या सभागृहाला. पाणी पुरवठ्यासाठी निधी काढणं वॉटर सप्लायचं करताय का कुठे करताय? याच ओपन स्पेस मधल्या झाडांसाठी पाणी उपलब्ध करणं हा त्याचा उद्देश आहे. विंधन विहीर आहे का विहीर आहे? मोठी विहीर. हो, आपण त्याचं पाणी त्याला कायम उपलब्ध आहे त्यासाठी आपण बगीचा वाचवणे हा तर मागचा उद्देश आहे. कारण आपण नुसतं झाड वाचवत गेलो आणि पाण्याचा टँकर UDCPR मध्ये ओपन स्पेस मध्ये काय करावं काय करू नये याचं प्रावधान दिलेलं आहे. याच्यामध्ये माझ्या वाचनात अशा पद्धतीचं काम नाही. आपल्याकडे जर काही त्याची माहिती असेल तर सभागृहाला आपण द्यावी. नक्की नक्कीच. कारण स्विमिंग बाकीच्या भरपूर ऍक्टिव्हिटी आहेत त्यात. कन्स्ट्रक्शन फक्त करणारा रिस्ट्रिक्शन्स आहे. आपण तिथं विहीर बांधतो जे की सणासाठी पोहोचणार आहे. त्यामुळे हे गोष्ट मला वाटत नाही. तर तुम्ही म्हणताय मी तपासून घेतो विषय मंजूर झाला काय तपासून नाही. मग माझ्या मनात दिलेली परत आहे. कारण आपण कन्स्ट्रक्शन कुठलंच करत नाही. ते बघायची गोष्ट नाही तर काय आहे प्रचंड सजग नागरिक आहे बार्शी. सभागृहात निवडून यायला काय काय परिश्रम लागतात ते खाली आम्हाला माहिती आहे. त्यामुळे उद्या कोणी चुकीच्या पद्धतीने ह्याचा गैरवापर केला तर घोटाळा होईल. काळजी घ्या. ठीक आहे. सूचना सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 38 प्रभाग क्रमांक 17 उपळाई रोड सायबर नगर सुरवसेगर ते अलीपूर रोड रस्ता काँक्रिटीकरण करणे. प्राकलन रक्कम रुपये 1,65,04,034 रुपये. क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 17 उपळाई रोड सायबर नगर ते सुरवसेगर रस्ता काँक्रिटीकरण करणे. प्राकलन रक्कम रुपये 1,65,04,034 रुपये. विषयांकित कामे लोकशाही अण्णाभाऊ साठे नागरिकवस्ती सुधारणा योजना व या कामासाठी पात्र होणाऱ्या इतर शासकीय योजनेतून अथवा नफा निधीतील लेखाशीर्षातून प्रस्तावित केले असून सन 2022-23 च्या राज्य दर सूचीनुसार नमूद कामाची प्राकलने तयार केली असून त्यास महाराष्ट्र नगर परिषद लेखासंहिता 2013 चे नियम नंबर 121, 122 व 123 अन्वये प्रशासनिक मंजुरी तसेच प्रशासनिक मंजुरी मिळाल्यानंतर तांत्रिक मंजुरीसाठी कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग सोलापूर यांच्याकडे सादर करण्यास व तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर विहित निविदा प्रक्रियेचा अवलंब करण्यास व अनुषंगिक खर्चास मंजुरी देण्यात येत आहे. सूचनेस अनुकूल मते.
सूचना सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 39 उद्योग ऊर्जा व कामगार विभाग यांच्याकडील निर्णय क्रमांक अपारंपरिक ऊर्जा 2015 दिनांक 22 जून 2017 अन्वये राज्याचे ऊर्जा संवर्धन धोरण 2017 राबविण्यास मान्यता दिलेली आहे. नगर विकास विभाग यांच्याकडील दिनांक 25 जुलै 2025 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील क्षेत्रात पतदिवे यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार माननीय सहआयुक्त नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडील दिनांक 3/10/2025 च्या पत्रान्वये महाराष्ट्रातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील क्षेत्रातील विद्यमान LED पतदिवे देखभाल दुरुस्ती तसेच नवीन LED लाईट्स आणि CCMSचा पुरवठा स्थापना आणि देखभाल दुरुस्ती 10 वर्षासाठी राज्य स्तरावर नेमलेल्या निविदाधारक मेसर्स BAC इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स विन्कल ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड JVN यांना दिनांक 10/10/2025 अन्वये कामाचा आदेश देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांनी या संस्थेबरोबर करारनामा करण्याबाबत कळविण्यात आल्याचे पाहिले. तरी शहरातील पतदिव्यांसाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या नमूद दोन्ही एजन्सी यांच्यासोबत करारपत्र करण्यास, त्यांच्याकडून विविध क्षमतेचे LED दिवे CCMS खरेदी करण्यास व त्यांच्याकडून बसविण्यात आलेल्या व विद्यमान LED पतदिव्यांची देखभाल दुरुस्ती 10 वर्षे करून घेण्यास व करारपत्राप्रमाणे इतर आवश्यक विद्युत कामे करून घेण्यास, त्यांना मासिक परफॉर्मन्स सर्टिफिकेट देण्यास तसेच शासन निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थसंकल्पामधून देय रक्कम वेळोवेळी नमूद फर्म यांना अदा करण्यास मंजूर देण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नगर परिषद बार्शीचा एक लौकिक आहे आणि आज अशा पद्धतीचे जर विषय बघितले तर खरोखरीच आपण कायदेशीर पालन करायला पाहिजे सगळ्यांनी मिळून. कारण जर DMA ऑफिस मधनं अशा पद्धतीनं टेंडर काढून आपल्या अधिकाराचा हिसकावून घेण्याचा प्रयत्न होत असत, आता ही जी काही LED दिव्यांच्या देखभाल दुरुस्तीची पद्धत आहे त्याच्यामध्ये 118 रुपये पर पोल, 12 लाख रुपये पर महिना आणि 1,44,00,000 रुपये त्या ठेकेदाराला द्यायचे. हे पैसे द्यायचे नगरपालिकेने, मात्र टेंडर काढले DMA. नीट गंमत पहा, हे संकट संपूर्ण नगरपालिकेवर आहे. आज माझ्या माहितीप्रमाणे हेच काम अदमासे साधारण अंदाजे 50 ते 60 लाख रुपयात होते आणि त्या कामासाठी आपल्याला 1,44,00,000 रुपये या बार्शीकरांच्या खिशातले मोजावे लागणार आहे. अशा पद्धतीनं DMA असेल किंवा राज्य शासन असेल, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून आपण त्यांच्या अखत्यारीत काम करत असताना जर असे वेगवेगळे निर्णय आपल्यावर थोपवले जात असतील, अजून एक जेट मशीनच्या बाबतीत आपण पाहिलं असेल. जेट मशीन टेंडर काढलं DMA ऑफिसने आणि ती वापरायची आपण, बिल देणार ते कशातनं बिल देणार ते स्वतःच नाही येता येईल, ते बिल आपल्या पैशातनं जे निधी आपल्याकडे शासनाचा वर्ग होतो त्यातनं ते बिल परस्पर देणार आहे. तसंच स्वच्छता सर्वेक्षणाच्या बाबतीत घंटागाडी घरोघरी येते करायचं स्कॅनिंग होतंय, ते रिपोर्टिंग जाते DMA ऑफिसला, ते देखील टेंडर DMA ऑफिस होतात. आपण कायदेशीर सातत्यानं कामाचा आग्रह केलाय. वास्तविक पाहता हे नगर परिषदांवरचं आलेलं मोठं संकट आहे. भविष्यात मला सांगा नुसतं सभागृहात यायचं आपण ओरडून जायचं एवढंच काम आपल्या हातात आहे. सगळीच कामं जर राज्यस्तरावर अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने जर चालली तर त्याला कुठेतरी आपण दाद फिर्याद मागणं गरजेचं आहे. या बाबतीत मुख्याधिकाऱ्यांनी त्यांचं निवेदन सादर करावं की बाबा हे कितपत योग्य आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून आपल्याला अधिकार आहे, आपण आपली आणि मला सांगा ह्याच्यात विद्युत कोणातरी बोलतोय, जर 50-60 लाख रुपये होणार काम 1,44,00,000 लाखाला द्यायचे, टेंडर फायनल करणारी एजन्सी ते, तुम्ही फक्त बिलं देत राहा. काही काही कामामध्ये तर तुम्ही बिलं सुद्धा द्यायची नाही, बिलं पण आम्हीच देणार. अशा पद्धतीने हे चुकीचं काम चाललेलं आहे. तर याला कुठेतरी सर्वांनी मिळून सार्वत्रिक आव्हान देण्याची गरज आहे. मुख्याधिकारी यापूर्वी देखील स्ट्रीट लाईट मेंटेनन्सबद्दल राज्य शासनाची ESL कंपनी होती, त्यांच्या मार्फत मेंटेनन्स होत होता. काही गोष्टी म्युन्सिपल ॲक्टप्रमाणे शासनाचं थेट नियंत्रण परिषदेत राहते आणि काही गोष्टी नगरपालिका कंपल्सरी राज्य शासन करू शकते. त्याचाच आधार घेऊन ही देखील पॉलिसी झालेली आहे आणि त्यानुसार आपण असं एजन्सीसोबत करार करणं शासनाला बंधनकारक आहे. तुम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून हे उत्तर तुमच्याकडे अपेक्षित होतं, परंतु नगरसेवकाच्या भूमिकेत नाही निर्णय बघा.
हा वास्तविक आता नगरपालिकेवरच अन्याय आहे ना. याची टेंडर पद्धत असेल किंवा त्याच्या सगळ्या प्रोसेस आणि ह्याच्यातला येणारा आर्थिक लॉसेस शेवटी हे बोलतोय मी तुम्हाला संकट आहे आपल्यावरच. शासन निर्णय करतो आपल्यावर संकट आहे नगरपालिकेवर. उद्या भविष्यात त्यांनी जर ठरवलं इतक्या किलोमीटरचं कॉन्क्रीट आम्ही टाकून देणार द्या, ही कुठली पद्धत आहे? आम्ही तुमच्या विरोधात बोलत नाही. समजा प्रत्येक गोष्ट शासनाच्या भूमिकेच्या बद्दल बोलतो. आम्ही भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांचं कंबरड म्हणणारे आहे. वस्तुस्थिती अशी आहे अण्णासाहेब की आपल्या राज्याचे नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे आहे. हा कसा आहे महाराष्ट्र राज्य लेवलचा विषय आहे आणि समजली मला की नगरपालिकेसाठी एवढे शासन निर्णय आहे. आपण सभागृहात बोलतोय शिस्तीत आणि शांततेत बोला. ऐका सदस्यामध्ये बी आणि शहरामध्ये बी ह्या गोष्टीचा संभ्रम नको म्हणून तर मी या ठिकाणी विरोध म्हणून नाही. पण काय वास्तव आहे वस्तुस्थिती आहे की राज्य सरकारचा हा निर्णय आहे. हा सगळ्या महाराष्ट्रातल्या नगरपालिकेला त्याला स्वीकारावाच लागणार आहे आणि ते कंपल्सरी आहे. असं आपण एक सदस्य या सभागृहात असताना आपल्याला या सगळ्या कायदेशीर बाबी माहीत असताना हा सभागृहाचा विषयच नाही. जो शासनानं आपल्याला जे असतो आदेश असतो तो काम आहे या सभागृहातून स्वीकारायचा. आपल्याला जर ह्या बाबतीत काय भूमिका मांडायची असेल तर शासन दरबारी आपण हा विचार मांडावा. विरोधी पक्ष नेते ते सांगतात आणि विद्यमान की आपल्याला बरोबर आहे. आता ऐका बार्शी शहराचं भाग्य आहे की आपल्याकडे एक नाही तर 2 आमदार आहेत. तर शासन दरबारी आता चांगलं वजन आहे. तर तुम्ही तुमच्या प्रयत्नांना ही कशी बाब चुकीची आहे नगरपालिकेवर कशी अन्यायकारक आहे हे तुम्ही तुमच्या ह्याच्यातून मांडू शकता. पण ही सभागृहाचा विषय नाही. ज्या ठिकाणी या ठिकाणी आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचा विषय आहे आणि आपल्याला नागरिकांना सुविधा देत असताना ना अण्णासाहेब आपल्याला लोकांना अंधारातून उजेडाकडे न्यायचंय, लोकांना पाणी पुरवायचंय, सगळ्या बाबीचा विचार करावा लागणार आहे. कुठेतरी कायद्याच्या पलीकडे जाऊन लोकभावनेचा विचार करावा लागतो आणि ज्यावेळेस लोकभावनेचा विचार करत असताना कायद्याच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागतो. जसं की मग बगीच्यामध्ये विहिरी का लागते. आता आमचा नेते आदरणीय राजाभाऊ राऊत ही वृक्षप्रेमी आहे, नानासाहेब राऊत वृक्षप्रेमी आहे. आम्ही सगळे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हालाही त्या वृक्षप्रेमीची आवड निर्माण झालेली आहे. तुम्ही बघितलं शहरामध्ये हरित क्रांती होती आणि त्या बगीच्यामध्ये उद्या ज्याला तर झाडं सुटली, झाडं जर सुटली तर त्या झाडांचा कत्तल केल्यासारखं आहे. जी महाग काहीतरी गोष्ट आहे ती स्वतःच काहीतरी केलं आणि मग म्हणले झाडाची कत्तल झाली. या मानसिकतेच्या नाही भविष्यात त्या झाडांना काय द्यावं पाहिजे, झाडांना जगली पाहिजे. तुम्ही काय करता वळणावर नाही आमचा कथाच असतो चुकीच्या पद्धतीने विषयाच्या अनुषंगाने बोलण्यापेक्षा नगरपालिकेच्या कौन्सिलमध्ये शासनाचा जरी निर्णय असला तर आपलं नुकसान होत आहे, नागरिकांच्या टॅक्सचं नुकसान होत आहे. तुमच्या अंतर्गत विचार तुम्ही खुश करण्याच्या प्रयत्नात विनाकारण राजकीय भाष्य करण्याचा
सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 40 प्रभाग क्रमांक 7 जनसेवा शाळेजवळ जाजूगर ते पाटीलगर रस्ता डांबरीकरण व गटर करणे कामाची निविदा. मान्य प्रशासकीय ठराव क्रमांक 521 दिनांक 11/3/2024 अन्वये मंजूर प्राकलन रक्कम रुपये 64,88,116 अंदाजपत्रकीय दराची ठेकेदार प्रदीप दिलीप गायकवाड यांची मंजूर करण्यात आलेली होती. मंजुरीनुसार योग्य ते स्टॅम्प पेपरवर त्यांनी करारपत्र करून दिलेले होते. त्यांना जावा क्रमांक स्थापत्य 13/29 दिनांक 11/3/2024 अन्वये कामाचा आदेश देण्यात आला होता. सदरचे काम नागरी दलित इतर वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत मंजूर आहे. सदर कामाचे अंदाजपत्रक रक्कम रुपये 64,88,116 असून सदरचे काम पूर्ण झालेले असून त्या कामी पहिले रनिंग बिल रक्कम रुपये 37,53,139 ठेकेदार यांना अदा करण्यात आलेले आहे व उर्वरित कामाचे दुसरे रनिंग बिलाचे देयक देणे बाकी आहे. मात्र सदर कामाच्या मंजूर अंदाजपत्रकीय रकमेमधील सर्वसाधारण अंदाजे रक्कम रुपये 15,30,524 एवढी शिल्लक राहत आहे. तरी सदर शिल्लक रक्कम स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार त्याच प्रभागामध्ये गटर काम करणे गरजेचे आहे. तसेच सदर गटरचे काम करतेवेळी मंजूर अंदाजपत्रकातील परिमाणापेक्षा काही बाबीचे परिमाण वाढणार आहे. त्यामध्ये एक्सक्वेशन, M20 PCC, M20 राफ्ट, M20 परती, रिएन्फोर्समेंट या बाबीचा समावेश होतो. तसेच सदरचे काम मंजूर अंदाजपत्रकातील शिल्लक रकमेतून केलेस होणारा खर्च हा प्रकरणाच्या मंजूर रकमेपेक्षा जादा होणार नाही. त्यामुळे सदर शिल्लक रकमेतून काम करणे योग्य होणार आहे. तसेच सदरचे काम करणे कामी ठेकेदार यांनी संदर्भ क्रमांक 3 अन्वये मुदतवाढ मागणी अर्ज दिलेला आहे. तरी सदरच्या कामाच्या शिल्लक रकमेतून त्याच प्रभागामध्ये गटरचे काम करण्यास मंजुरी देण्यात येत आहे. तसेच वाढीव बाबीची परिमाणासही मंजुरी देण्यात येत आहे. तसेच केलेल्या कामाची बिले अदा करण्यासही मंजुरी देण्यात येत आहे. तसेच सदर कामास ठेकेदार यांच्या मागणीवरून माहे ऑगस्ट 2026 पर्यंत विनादंड मुदतवाढीस मंजुरी देण्यात येत आहे. सदरचं काम नागरी दलित वस्ती मधून होतं. 64 लाखाचं इस्टिमेट आहे. इस्टिमेट करताना कॅटेगरीज आहेत. प्रॉपर इस्टिमेट होत नाही हाच मुद्दा पुन्हा येतो. 64 लाखाचं इस्टिमेट असताना 15 लाखाची जर शिल्लक राहत असेल तर इस्टिमेट प्रॉपर करत नाही लोक. आता वास्तविक पाहता 2024 मधलं काम आहे, 26 सुरू आहे. ह्या 2 वर्षाच्या काळात काम करत असताना 15 लाखाची जर शिल्लक राहत असेल तर इस्टिमेट प्रॉपर जागेवर जाऊन केली जात नाही हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित होतो. त्याचबरोबर या ठिकाणी आता वास्तविक पाहता प्रत्येक विषयाची टिप्पणी ही कायदेशीर सचिव म्हणून तुमच्याकडून विधिवत अपेक्षित आहे. जे नवीन काम घेणार आहे त्याची टेक्निकल सायन्स घ्यावी लागेल. ते मेन्शन करणं गरजेचं. काय बरोबर काय प्रत्येक विषयावर चर्चा केलं की मग विरोधाभास बोललो जातो किंवा विरोधी बोललो जातं असं एक गैरसमजाचं वातावरण होतं. आता म्हटल्याप्रमाणे आपण त्यात फक्त 64 लाखाचं काम होतं, 15 लाखाचं सेविंग आहे. दुसरी गोष्ट जे आयटम आपण गटर करतोय मूळ काम मंजूर असताना रस्ता आणि गटर आहे. फक्त त्यानंतर 15 लाखाच्या आतच आपलं काम होऊ शकतंय आणि त्याच प्रभागात करतोय. तर सभागृहाच्या निदर्शनास आणून आपण हे काम करतो. आयटम ऑलरेडी इस्टिमेटला आहे, त्यामुळे काय वाढ होणार नाही. रकमेला मंजुरी आहे आणि तिथल्या कामाच्या सिच्युएशनला मंजुरी. जे काम प्रॉपर सुचवलेलं होतं इस्टिमेटला आता नव्यानं तुम्हाला काम करावं लागते ना. बरोबर आपलं जे इस्टिमेट सेविंग आहे त्याच क्वांटिटीमध्ये काम मंजुरी घ्यावे आपण मंजुरी घेताना 64 लाखाला घेतलेलं आहे. 64 लाखाच्या बाहेर एका गावाला मुद्दा काय आहे 64 लाखाची मंजुरी आहे 15 लाख सिलिंग झालं म्हणजे प्रामाणिकपणा दिसते मुद्दा माझा आहे टेक्निकल भाषेत जर तुम्हाला सांगायचं बरोबर त्याच्यावर इस्टिमेट करायचं 64 लाख. आता त्या अगोदरपर्यंत 15 लाख सिलिंग झालं. आता नवीन काम करायचं तुम्हाला नवीन नाही त्याच कारणामुळे नवीन असतं ना. जर 64 लाखाच्या इस्टिमेट पुढे गेलं तर आपण मंजुरी घ्यायची नाही. आपण तिथे कुठं आहे 64 लाख आणि ह्याचा अर्थ आहे की आपले इंजिनियर
मी तुम्हाला जस्टिफाय करतो. यामध्ये काम करताना ऑलरेडी डिपार्टमेंट जो आहे आपल्या अकाउंट कोड प्रमाणे जर इस्टिमेटच्या 10% एक्स्ट्रा काम होत असेल तर आपल्याला नवीन इस्टिमेट करावं लागतं. वास्तवतः आपण 64 लाखाच्या आतच काम करतोय. फक्त त्या ठिकाणी लोकेशन त्याच प्रभागामध्ये थोडंसं चेंज होते. यामुळे ही गोष्ट सगळ्यांच्या निदर्शनास आणून लोकेशन चेंज होते. आम्ही ह्याच क्वांटिटीमध्ये सिव्हिलमध्येच काम करतोय ज्याला 10% वर आम्हाला जायची गरज नाही. त्याच्यामुळे आपण प्रश्न ठेवतो. पण सजग नागरिकांसाठी अध्यक्ष महोदय बरोबर आहे, मुद्दा बरोबर आहे. पण मी ह्या संदर्भात मी परमिशन आहे मी बोलतोय त्या दिशेने तुझ्यावर बोलतो परमिशन असते. विषय क्रमांक 40 सर्वांमध्ये मंजूर. आजच्या वेळेचा विषय क्रमांक 1 आलेला आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या संस्थेच्या नियामक मंडळ निवडणुकीसाठी निर्वाचन गट गठीत करण्याकरिता निवडून आलेल्या विद्यमान 2 नगरसेवकांची नावे कळविण्याबाबत परिपत्रक प्राप्त झाले आहे. सदर परिपत्रकाच्या अनुषंगाने माननीय अध्यक्ष महोदय यांनी त्यांचे स्वतःचे व सौ कांचन नितीन मोहिते यांचे नाव कळविण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. प्रस्तुत विषय सर्वसाधारण सभेपुढे मंजूर करून नावे कळविण्याबाबत निर्देश प्राप्त आहेत. त्यास अनुसरून सौ तेजस्विनी प्रशांत कत्रे व सौ कांचन नितीन मोहिते यांचे नाव कळविण्यास मंजुरी देण्यात येत आहे. सर्वांमध्ये सर्वांना विनंती करतो राष्ट्रगीत होईल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नाम